जेव्हा सुरुवात केली तेव्हा कसं होतं हे मार्केट आणि आता काय आहे? आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या? आणि कस्टमर सर्व्हिसचा एक हिडन अर्थ असा आहे की कस्टमरचा इगो सांभाळणं. ज्या देशाचा गोल्ड रिझल्ट जास्त चांगला असतो त्या देशाची इकॉनॉमी खूप छान होते. की आयात होणारं जे सोनं होतं त्याच्यामध्ये हिशोब 10 टन होत असेल तर हिशोब सरकारकडे 2-3 टनाचाच येत होता. उरलेल्या टनाचा हिशोबच येत नव्हता. अरे बापरे. आणि जेवढं सोनं आपल्याकडे आयात होतं त्याच्यामधले जवळपास 70-80% सोन्याचे दाग हे ज्वेलरी मार्केटमध्ये वापरलं जातं. उरलेलं टक्के बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं. ते प्युअरली इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 24 कॅरेटचे जे कॉईन्स मिळतात, बिस्किट्स मिळतात, वेडणी मिळतात ते तुम्ही घ्या. दागिन्याची देखभाल आपण कशी केली पाहिजे? झोपडीत राहणारी जरी असली तरी छोटासा मणी असलेलं मंगळसूत्र का असणार आहे, पण ती आहे. घालते, हौसेने पण घालते आणि त्याच्या मागे शास्त्र पण आहे. व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणतात आजच्या लँग्वेजमध्ये. हा फार मोठा रोल प्ले करतो. तो तुम्ही जितकं अट्रॅक्टिव्ह कराल तितकं तुमचा दागिना चांगला विकला जाईल. ऑनलाईनमध्ये गोल्ड ज्वेलरी मोठ्या वेटची घेणं अजून तरी तेवढा ट्रेंड नाही आलेला आहे, पण सिल्वर मात्र छान प्रकारे जातो चालतं. त्याच्यामध्ये. आता एक जो चर्चेचा विषय जो महत्वाचा आहे, जो जेवताना वगैरे पण सारखं निघतो की सोन्याचा दर किती रोज पप्पा बघणार जाईल सोनं 1 लाखावरती? नमस्कार, मी सौरभ सुरेश भोसले. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आज जो विषय घेऊन आलोय तो खूप सगळ्यांच्या जवळचा आहे. सणसूद असो, पैसे आलेले असो, पैसे नसलेले असो, पण हौस आली की आपण एक ठराविक गोष्ट नेहमी खरेदी करतो, ती गोष्ट म्हणजे सोनं. सोन्याशी इंडियन्स, महाराष्ट्रीयन खूप इमोशनली कनेक्टेड आहेत. त्यामध्ये काही लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात, काही लोक त्याला अलंकार म्हणून बघतात. आणि हा पॉडकास्ट जवळजवळ मी मागच्या 4 महिन्यापासून करू म्हणत होतो, पण आज आम्हाला हा योग आलेला आहे. आणि ह्याबद्दल आम्हाला खूप प्रश्न पण होते. तर आज आपण सोनं, सोन्याचा व्यापार, सोन्याचा व्यवसाय आज आपण कस्टमर म्हणून त्या दागिन्यांकडे कसं बघितलं पाहिजे, त्या दागिन्यांची जतन कशी केली पाहिजे आणि ही इंडस्ट्री कशी काम करते, ह्याबद्दल अत्यंत एक्सपिरियन्स्ड गेस्ट बोलवलेले आहेत की ज्या या फील्डमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालं काम करतात. तर आज आपल्या शोवरती आहे स्मिता देशपांडे मॅम, ज्या ज्वेलरी कन्सल्टंट आहेत. वेलकम टू द शो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅम. मी खूप एक्सायटेड आहे कारण की मी जेव्हा माझ्या मम्मीला घरी सांगितलं की असं असं होणार आहे, नाही तू सांग, तिनं मला 4 प्रश्न दिले अजून त्यात, नाही का. मग तिचे पण प्रश्न ऍड केलेत, बऱ्याच लोकांचे प्रश्न ऍड होतील ह्या पॉडकास्ट नंतर अशी इच्छा आहे. तर मॅम, आपल्या पॉडकास्टची आपण जी सुरुवात करतो ती एका प्रश्नाने करतो की आता, आणि हे मला कुतूहल असतं कारण की मी 4 वाटा बदलून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. सो मी प्रत्येकाचा ते जाणून घेतो. तर आता तुम्ही तुमच्या स्कूलिंग पासून ते आज ह्या प्रोफेशन पर्यंत कसे पोहोचला आणि हे फील्ड का निवडलं? तर बघायला गेलं तर मला सुद्धा आधी माहिती नव्हतं की मी या फील्डमध्ये आणि हे सगळं काही करेल म्हणून. शिक्षण माझं जे झालेलं आहे ते आर्ट्समध्ये, BA आर्ट्स ग्रॅज्युएशन झालेले. त्याच्यासमोर MBAचा M नाही लागलेला, पण BA झालेली आहे. ऍक्सिडेंटली या क्षेत्रामध्ये आले की माझ्या भावाच्या मित्रांनी स्वतःचं कास्टिंग ज्वेलरी, गोल्ड कास्टिंग ज्वेलरीचं युनिट सुरू केलं आणि सगळं फ्लोअरवरती सोनं वगैरे असतं, तर त्याला घरातलं कोणीतरी विश्वासाचं हवं होतं. मी घरात बसून चुलमुल हेच करत होते. सो त्यांनी विचारलं की तू येशील का, असं असं काम आहे. तर म्हटलं चला, मी आपले टाइमपास म्हणून तिथे गेले. बट जेव्हा जॉईन झाले आणि मी तिथली ती सगळी प्रोसेस बघितली की सोनं मायनिंग करून आणल्यानंतर त्याची प्युरिटी कशी ठरवतात, त्याच्यानंतर मग त्याला कसं मेल्ट करतात, त्याच्यानंतर त्याचे दागिने करण्याची जी प्रोसेस असते ती, ही सगळी प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये स्टोन सेटिंग ही इतकी इंटरेस्टिंग होती की मला त्याच्यामध्ये रस यायला लागला आणि मग मी ठरवलं की आपल्याला तर या फील्डमध्ये पुढे जायचं, याच्यामध्ये करिअर करायचं. आणि फ्रॉम दॅट डे ते आता जवळपास 22 वर्ष झालेले मी ह्याच्यामध्ये 2002च्या आसपासपासून तुम्ही. येस, म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळी लोकांना ह्याचं कुतूहल होता, म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सोनं घ्यायचंय, तेव्हा तुम्हाला त्यात नक्की काय इंडस्ट्री कशी वर्क करते हे जवळून बघायला मिळेल. येस. आपल्या सर्वसामान्य ऑडियन्ससाठी, ज्या गृहिणी बघत असतील किंवा जेवढे ज्वेलरी कन्सल्टंट ही कन्सेप्ट काय, हा पेशा काय आणि तो कसा वर्क करतो? ज्वेलरी कन्सल्टंट आहे म्हणजे जनरली माझ्याकडे मी कुणाला सांगले काय करता ज्वेलरी कन्सल्टंट म्हटल्यानंतर त्यांना पहिल्यांदा डोक्यात येते की डिझायनिंग. पण नाही, डिझायनिंग हा एक त्याच्यातला भाग आहे. पण ज्वेलरी कन्सल्टंट म्हणजे तुमचा ज्वेलरीचा बिझनेस, मग ती कोणती असू दे, तुमची इमिटेशन ज्वेलरी असू दे, 1 ग्राम ज्वेलरी असू दे, गोल्डची ज्वेलरी, डायमंडची, सिल्वरची, कोणतीही ज्वेलरी असू दे, हा जो बिझनेस आहे तो तुम्ही जेव्हा B2C म्हणजे रिटेलमध्ये जे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाल तर तेव्हा तो कसा सुरू करायचा, तो कसा एक्सपांड करायचा, त्याचे काय स्टेप्स असतील, काय प्लॅन असतील, तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं कन्सल्टिंग. मग या बिझनेसला कन्सल्टिंग म्हणजे मी त्यांना ते मार्गदर्शन करते की सुरुवात मग तुमचा टार्गेट ऑडियन्स कसा तुम्हाला चॉईस करायचा आहे, कोणत्या एरियामध्ये तुम्ही आहात, सो कुठला नवीन क्लायंट जर तुम्हाला त्याच्यामध्ये हे करायचं असेल, अट्रॅक्ट करायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे.
तुमचा फुटफॉल वाढवायचा असेल तर त्याच्याकरता काय करायचं आहे. आता एका मोठ्या ब्रँडबरोबर मी काम करत होते मुंबईच्या, तर त्यांच्याकडे असं अपेक्षित होतं की ते टी व्ही मीडियावरती स्वतःची ॲड करतात, म्हणजे पेडणेकरांच्याकडे बर बघितलं. बर तर त्यांना येणारा ग्राहक हा होता की तो त्यांना असा पाहिजे होता की जी इमेज ब्रँडची डोक्यामध्ये घेऊन आलेली आहेत हम्म. तीच तिथं कस्टमरच्या समोर स्टाफकडनं पण प्रेझेंट व्हायला पाहिजे. वा राईट. शिकलेले म्हणजे काय, असं खूप MBA वगैरे म्हणले की त्यांच्या ज्या पगाराच्या अपेक्षा ते लोक पुरू करू शकतात, 12वी ग्रॅज्युएट असे झालेले असतात. मग ह्या लोकांना स्वतःला प्रेझेंटेबल कसं राहायचं, वा. कस्टमरशी कम्युनिकेट कसं करायचं, हम्म. त्यांचा इथेच दागिना त्यांच्याचकडे दागिना घेण्याचा काय फायदा आहे, हम्म. या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग. वा, म्हणजे यू आर नॉट जस्ट अ ज्वेलरी कन्सल्टंट, यू आर ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट. एक्झॅक्टली हम्म. ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट आहे हम्म. की तिथं स्टाफचं पण ट्रेनिंग हा एक पार्ट राईट येतो. राईट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा पार्ट असतो, राईट तो सुद्धा त्यांना सांगता येतो. राईट. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट वा हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये, वा तो सुद्धा त्याच्यामध्ये येतो. वा तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांना ॲज अ कन्सल्टंट मी त्यांना वा. सांगते. मला बीबीएचा सिलेबस रिव्हिजन झाल्यासारखं झालं. सो माझं बीबीए झालेलं आहे. सो हे खूप महत्वाचं आहे. CRM खूप महत्वाचं आहे. इन्व्हेंटरी एक्झॅक्टली. मॅनेजमेंट खूप हो महत्वाचं आहे. हो. प्लस मी अजून 2-3 गोष्टी प्रकर्षाने मला दिसल्यात मागच्या 4 हम्म. ते 5 वर्षामध्ये. हम्म. गावाकडे असताना आपण जेव्हा आम्ही सोनं घ्यायला जायचो तेव्हा तो शेड असायचा ना तिथं, की टोपी बरोबर. त्याची असणार, हो हो आपण हो. जाणार, मग आपल्याला गरज आहे आपण घेतो ते दाखवायची. पण बरोबर. आता जी हॉस्पिटॅलिटी मिळते हो प्रत्येक शोरूम मध्ये, की बरोबर. तुम्हाला ज्यूस आणून दिला जातोय, तुम्हाला हो बसायला दिलं जाते, भले तुम्ही 2 तास ज्वेलरी बघून गेला, हो घेतली नाही तरी तुम्हाला त्या सेम स्माइलने अटेंड करण्यात येते. बरोबर. त्यामग असे जे बिझनेस कन्सल्टंट आहेत ज्वेलरी मधले त्यांचा हात आहे, आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे. कारण माणूस आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा ज्वेलरी खरेदी करायला जातो हो तेव्हा तो खूप धाडस करून गेलेला असतो, की माझे एवढी अमाऊंट आहे. आणि बरोबर. तो मला आता समजते की आता आपण फक्त सोनं नाही विकत घेते, हम्म. आपण एक्सपिरियन्स पण विकत घेतोय तो, की एक्झॅक्टली. मला किती स्मूथली मिळालं, बरोबर. माझ्यासाठी काही डिस्काउंट होते का, काय हम्म, ऑफर्स होते का. हम्म, आता मी जेव्हा ह्या गोष्टी बोलतोय तेव्हा माझ्या पुढे ठराविक ब्रँडची नावं आहेत, हम्म. ते इल्युमिनेट केलेले शोरूम्स आहेत हो पिवळ्या लाईट्स मध्ये, हो खूप खूप भारी हो एस्थेटिक हो. त्यांचं इंटेरियर आहे. हम्म. बट जेव्हा सुरुवात केली तेव्हा कसं होतं हे मार्केट, आणि आता काय आहे, आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या? सुरुवाती म्हणजे होते तर तुम्ही जसं म्हणालात तसं की असं एक बैठी अशी होती, अजूनही काही आहेत. जसं आहेत मी तर आहेत. मध्ये इंदोरला गेले होते, तर इंदोरला की काही दुकानं अशी अजून की बैठक आहे, हम्म. गाद्या घातलेल्या आहेत, तो हम्म. शेड तिथनं काढून देतो आणि ते समोर टाकतात. इवन औरंगाबादच्या जवळ डोणगाव म्हणून आहे, तिथे मी माझ्या एका क्लायंटकडे जाते, त्यांच्याकडे असंच होतं. पण हम्म. त्यांनी आता काय झालेलं आहे की जुने लोक आहेत ते गावात आहेत, पण हम्म. त्यांची जी पुढची जनरेशन आहे ती हम्म. शहरात आलेली आले आहे. आले. आणि त्यांच्याकडे जर त्यांच्या गावामध्ये त्यांना ती शहराची टेस्ट नाही मिळाली हम्म. कुठल्याही गोष्टीसाठी, हम्म. तर ते आईवडिलांना शहराकडे घेऊन येतात. हम्म. म्हणून ह्या ज्वेलर्सनी त्यांच्याच गावात जे शहरात मिळतं तेच त्यांनी तिथे त्यांच्या गावामध्ये सुरू केलेलं आहे. अर्बनायझेशन तिकडे पण. एक्झॅक्टली. हम्म. तिथे पण सुरू केलेलं आहे, की आता तुम्ही जसं म्हटलं की ज्यूस देणं, दिस एक हा कस्टमर सर्व्हिसचा पार्ट पार्ट आहे. आहे. हम्म. आणि कस्टमर सर्व्हिसचा एक हिडन अर्थ असा आहे हम्म. की कस्टमरचा इगो सांभाळणे. हम्म. अगदी हिडन अर्थ असा आहे की कस्टमरचा ट्रू इगो ट्रू सांभाळणे. ट्रू. की आज तुमच्याकडे 10,000नी खरेदी करत असणारा जरी असेल किंवा तुमच्याकडे 10,00,000ची खरेदी करणारा जरी असेल, पण तो जेव्हा घेतो आहे, हम्म. तर तेव्हा त्याला त्याची इगो सांभाळणं, म्हणजे त्याला चांगली आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी दिलं हम्म. तर तो तुमच्याशी जोडतो. नाहीतर स्पेसिफिकली जर तुम्ही ज्वेलरी सेक्टरमध्ये बघितलं तर गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे सगळेजण सारखे झालेले आहेत आता. बरोबर आहे. हो. ठीक आहे. सो तुमच्याकडे नाही मिळालं तर शेजारच्या दुकानात पण जाऊ मिळणार. शकतो. हो. दुसरी गोष्ट, मार्केटिंगमध्ये प्रत्येकजण प्युरिटीबद्दल बोलतोय, प्रत्येकजण तुमच्या स्वतःच्या दागिन्यांच्या बद्दल बोलतोय. बरोबर आहे. बरोबर आहे. तर तुमच्याकडे जर तुमचा कस्टमर टिकून राहायचा असेल तर तुम्हाला तुमची कस्टमर सर्व्हिस स्ट्रॉंग करणं अगदी गरजेचं बरोबर. आहे. अगदी बरोबर. मग तुम्ही शहरात असू दे, खेड्यात असू दे किंवा अजून कुठेही असू दे. येस. हाच प्रश्न मला आला. हा माझ्या क्वेश्चन्स मध्ये पण नाही, पण हम्म. जस्ट सुचला, की बरोबर आहे, गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स आहेत, बरोबर की आहे. तुम्हाला प्युरिटी बद्दल रेग्युलेशन आहे, हम्म. त्यानंतर तुमचं मान्यता प्राप्त असलं पाहिजे, तुमचं रेट्स बद्दल रेग्युलेशन आहे. बरोबर आहे. मग एवढे सगळे जे ज्वेलर्स आहेत ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कोणत्या बेसिसवर चालतं आता? सगळीकडेच, म्हणजे आता कोणाची चालते तर ती रेटमध्ये असते, काही छोट्या गावांमध्ये किंवा अजूनही आपल्या पुण्यामध्ये तळेगाव वगैरे ह्या साईडचे जे काही छोटे छोटे गावं म्हटले, भोसरी आहे, हम्म. तर या ठिकाणी ना रेटची कॉम्पिटिशन असते हम्म. किंवा मग मेकिंगची कॉम्पिटिशन असते. हम्म. या गोष्टी असतात. मग त्या रेट वॉर आणि मेकिंग वॉर हा तर कॉमन आहे त्याच्यामध्ये. आणि डिझाईन्स? डिझाईन्स नाहीयेत, नाही. डिझाईन्सच्या बाबतीमध्ये नाहीये. पण डिझाईन्सच्या बाबतीत होतं कसं, की समजा मी ज्वेलरीचा कारागीर आहे, मी तयार करते, माझं प्रॉडक्ट जर समजा एका लोकल ब्रँडच्या ह्याच्यामध्ये लागत असेल तर त्याला 700-800 रुपये मजुरी, आणि तीच जर मोठ्या ब्रँडमध्ये लागत असेल तर त्याला 1,500-2,000ची मजुरी पर बरोबर ग्रॅमनी, बरोबर असं होतं. सो बरोबर. मग तुमचं ज्वेलरी कुठे, तर ह्याच्या दृष्टीने ती कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये. राईट. हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. सो कॉम्पिटिशन प्रत्येक ह्याच्यामध्ये, कस्टमर खेचाखेचीमध्ये आहे, एक्सपर्ट स्टाफमध्ये आहे, तर ही सगळ्यामध्ये ही कॉम्पिटिशन आहे. पण मी वैयक्तिक, आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगते की हे कॉम्पिटिशन न घेता
स्टाफला असू दे, कस्टमरला असू दे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासारखं वातावरण जर तुम्ही तिथं केलं ना, तर कस्टमर किंवा स्टाफ तुमचं कुठेही सोडून जाणार नाही. मग तिथे कॉम्पिटिशन बघू नका, सेल्फ डेव्हलपमेंट बघा, असं मी ट्रू. म्हणते. वा. कारण हे जे मोठे ब्रँड्स तुम्ही मगाशी उल्लेख केला, जे गावामध्ये सगळीकडे आलेले आहेत, त्यांनी काही स्टँडर्ड सेट करून ठेवलेले आहेत. आपला गावातला लोकल कस्टमर त्यांच्याकडे जातो, त्या सगळ्या स्टँडर्डची टेस्ट घेतो. पण तो जेव्हा खरेदी करता आपल्याच हक्काच्या लोकल ज्वेलरकडे येतो, तेव्हा त्याला ते अपेक्षित इथे असतं. सो त्या दृष्टीने तुम्ही तुमच्याकडे काय डेव्हलप करता येईल ते बघा. कॉम्पिटिशनकडे जाऊ नका. बरोबर. आता जस्ट सीझन झाला, दिवाळी झाला, दसरा झाला, हो. भयानक खरेदी झाली. खूप आणि खूप हा सीझन कसा होता इंडियन मार्केटसाठी? खूप चांगला होता. माझ्या दृष्टीने सोन्याचा भाव वाढणे हे एक मिथ आहे. म्हणजे ती कस्टमरच्या मनातली भीती आहे. बर. पण तुम्हाला जेव्हा आता जे गव्हर्नमेंटने सेट केलेले एक्सचेंज व्हॅल्यूज आहेत, तो प्रत्येक कस्टमरला तुम्ही देतो. म्हणजे तुम्ही जर थोडक्यात म्हणजे कोविडच्या आधी सोन्याचा भाव 40-45 हजार होता. ठीक आहे. आता तो 70-80 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. तुमचं ते जुनं सोनं तुम्हाला आहे, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये आहे, किंवा 92चं जेव्हा हॉलमार्कचं असेल तर त्याला वेट टू वेट एक्सचेंज तुम्हाला द्यायला हवं. तर मग तुमच्या 40,000चं सोनं तुम्ही आता एक्सचेंज करायला गेलात तर तुम्हाला 80,000 त्याच्यामध्ये मिळत आहेत. तर मग ह्याच्यामध्ये लॉस कुठला आहे? बरोबर. भाव वाढणे ही मिथ आहे. वेळेत घेतलं नाही चुक आहे. ही एक अनामिक भीती आहे. कारण कोविडनी तर सगळ्यांना सगळं शिकवलं, पण कोविडनी लोकांना सेव्हिंग्स शिकवले आणि तेही गोल्ड सेव्हिंग्स शिकवले. अगदी बरोबर. अजून मी कुठेतरी ऐकलं पॉडकास्टमध्ये, मे बी आय एम रॉंग, पण मी आय गेस मे बी राष्ट्रमनीवर समथिंग ह्या कोणत्या पॉडकास्टवर ऐकलं की ज्या देशाचा गोल्ड रिझल्ट जास्त चांगला असतो त्या देशाची इकॉनॉमी खूप छान होती. भारत देशाला सोन्याची लंका म्हणलेलंच आहे की हा, आधीनं, हा. आणि ती आहेच आहे. म्हणजे ती करावीच लोकांनी त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती असेल काही वर्षांपूर्वी 40-45 दिवस ज्वेलरी मार्केट टोटली बंद होतं. हो 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 हो. एक्साईज ड्युटी आली हो, होती हो, त्यावेळेस. हो, पण हो. जितकी ट्रान्सपरन्सी की असंच की आयात होणारं जे सोनं होतं त्याच्यामध्ये हिशोब 10 टन होत असेल तर हिशोब सरकारकडे 2-3 टनाचाच येत होता. उरलेल्या टनाचा हिशोबच येत नव्हता. अरे बापरे. आणि जेवढं सोनं आपल्याकडे आयात होतं त्याच्यामधले जवळपास 70-80% सोन्याचे दागे हे ज्वेलरी मार्केटमध्ये वापरलं जातं. उरलेलं टक्के बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं. मग ते मेडिसिन्स असू दे किंवा अजून इलेक्ट्रॉनिक्समध्ये हा, वगैरे yes, असू yes. दे. सो मग ह्यावढ्या ह्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये जर त्याचा काळा बाजार होत असेल तर मग त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल असायला पाहिजे. वा, म्हणून बरोबर. त्याच्याकरता ह्या सगळ्या गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत, ज्या खरं बघायला गेलं तर फायदेशीर आहे. आता एक अगदी प्रकर्षाने जाणवते म्हणजे की लोक बिल नको आम्हाला, GST वालं बिल नको आम्हाला, 2 नंबरमध्ये द्या. पण उद्या हेच तुमचं चोरी झालं तर तुम्हाला वेच राहत नाही कुठे माझं सोनं हरवलं हे पोलिसांकडे तक्रार करायला. बरोबर. ते ठराविक पैसे वाचवायच्या नादात आपण. एक्झॅक्टली. आणि GST असा किती तो ना त्या ज्वेलरच्या खिशात जातो कोणाच्या, तो सरकार जमा होतो आणि तो कुठेतरी सरकार आपल्यासाठी वापरतोय ना. तर तुम्ही घ्या ना, तुमचं सोनं उद्या हरवलं म्हणजे माझ्याच ओळखीचे एक जण आहेत तर त्यांचं जवळपास चोरी होऊन 30-40 ग्रॅम सोनं त्यांचं चोरी झालं. पण त्यांनी ते 2 नंबरमध्ये घेतलं होतं. त्याच्यामुळे त्यांना कुठेच तक्रार करता नाही आली आणि त्यांचं काहीच बोलता नाही आलं आणि ते म्हणजे कुठे न्यूजमध्ये पण नाही, कुणाला सांगता पण नाही आलं. नुकसान झालं ना तुमचं. पण तेच जर तुमच्याकडे बिलं असली असते तर तुम्ही ते पोलिसांना दाखवले असतं आणि ते मिळू शकलं असतं. राईट. आता दागिने खरेदी करताना पण 2 डिवायडेशन आहेत कस्टमरमध्ये, की एक इन्व्हेस्टमेंटसाठी बाय करणारे लोक आहेत. बरोबर आहे. आणि एक आहेत की बाबा मला शौक आहे, बरोबर. सोनं घालायला आवडते मला, किंवा मला माझ्या बायकोला आवडते, मला आवडते. काही लोकांना बाळी पण घालतात, काही लोक म्हणजे थोडे थोडे प्रत्येक गोष्टी डेली वेअर करतात. तर दोन्ही सोनं खरेदी करताना फॉर कन्झम्पशन अँड फॉर इन्व्हेस्टमेंट कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे म्हणजे ग्राहक म्हणून आपण? प्युअरली इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 24 कॅरेटचे जे कॉइन्स मिळतात, बिस्किट्स मिळतात, वेडणी मिळतात ते तुम्ही घ्या. प्युअरली इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचं असेल. झीज असते पण ते वापरलं जात नाही ना. बिस्किट्स वगैरे तुम्ही काही अंगावर घालणार नाही, ते तुम्ही कपाटात किंवा लॉकरमध्येच ठेवणार. सो त्याची झीज नाहीये. पण तुम्हाला उद्या इमर्जन्सीच्या काळामध्ये वगैरे तुम्ही ते यूज करू शकतात. पण इन्व्हेस्टमेंट विथ कन्झम्पशन तर तुम्ही दागिनेवरती जा 22 कॅरेटच्या ह्याच्यामध्ये, आणि ते तुम्ही वापरू पण शकतात. आणि 4 वर्ष दागिने वापरले की तुम्ही त्याचे एक्सचेंज करून दुसरा दागिना घ्यायचा म्हटलं, कारण बायकांचं हे असतं की एकच एक जास्ती नाही, अरे मागच्याच लग्नात मी हे घातलं तर ह्या पार्टीला मी हे नाही घालणार, असं बायकांचं. पण 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही ते एक्सचेंज करायला गेला तर तुम्हाला त्याची वाढलेल्या दराने त्याचं एक्सचेंज मिळतं. सो ते आणि ते सेव्हिंग पण होतं. मग त्याच्या सोन्यामध्ये जर आपण समजा, मी आपल्या आई असो, कोण असो, घरातील बायको असो, बहीण असो, त्यांची एक सारखी एक कंप्लेंट असते की सोनं घेतलं 4-5 वर्षामध्ये परत तुम्ही बघा त्याचा कलर असा होतोय किंवा काय.
पण मला पण असा प्रश्न पडतो की आपण लग्नाला घातलं, कार्यक्रमात घातलं की पेटीत ठेवून दिला ना, त्याला काय कुठं केलं आपण? मग त्या दागिन्याची देखभाल आपण कशी केली पाहिजे? हां, आता कसं आहे बघा, ज्वेलरीच्या शोरूममध्ये तुमचा दागिना ठेवलेला असला किंवा तुमच्या कपाटात ठेवला असेल तर त्याला काही होत नाही. बरोबर. पण फरक कधी पडतो जेव्हा तुम्ही वेअर केलेला आहे. हो. वेअर केलेलं आहे म्हणजे त्यावेळेस सुद्धा ते सोन्याचे दागिने वापरण्यामागे काही काळजी घेतली पाहिजे. एक त्याचे सोने असं आहे की तुमचे जे परफ्युम्स वगैरे वापरतो किंवा जे तुम्ही मेकअपचे सामान वगैरे वापरता, क्रीम, त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. त्याचा त्याला टच होऊ नये. ते जर झालं तर ते सोने किंवा त्याच्यावरती असलेले प्रेशियस स्टोन वगैरे जे असतात ते खराब होतात. त्याच्यामुळे अगदी सिंपल रूल असा आहे की तुम्ही कुठल्याही फंक्शनसाठी जर दागिने घालत असाल, मग ते सोनं असू दे, इमिटेशन असू दे, तुम्ही सगळं पूर्ण कपडे, मेकअप तुमचं झालं रेडी की लास्ट ॲक्शन तुमचे दागिने घालणे. आणि कुठलंही फंक्शन करून तुम्ही आलात की फर्स्ट ॲक्शन तुमचे दागिने काढून ठेवणे. हे जर केलं, कारण काढताना सुद्धा तुम्ही ते तसंच ठेवून बाकीचं केलं तर ते कुठेतरी अडकणं, तुटणं, तुमचं नुकसान, या दोन्ही गोष्टी होतात. आज सोन्याचा एवढासा घुंगरू जरी हरवला तरी तुमचं 2-4 हजारचं नुकसान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिली जेव्हा तुम्ही फंक्शननी वापरतात, पहिली ॲक्शन आहे तुमची की तुमचं जातानाची लास्ट ॲक्शन तुमची दागिने घालणे आणि करून आल्या पहिली ॲक्शन काढून ठेवणे. अगदी बरोबर. असा जर तुम्ही वापरला तर तुमचा दागिना हा तुम्हाला वर्षानुवर्षे साथ देतो. आणि समजा जर घरी क्लीन करता येतं दागिने हो, आपल्याला? अगदी काय चांगल्या कशी करू पद्धतीने. सोन्याचे दागिने करायला तर काहीच नाही. तुम्ही रिठ्याचं पाणी हम्म. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली हम्म. की तुमचा जसा तुम्ही शोरूममधनं आणलेला आहे असं म्हणजे कोमट पाणी, त्याच्यामध्ये रिठ्याचं थोडं हे करायचं, थोडंसं हळद घातली आणि त्याच्याने जर आपल्या लहान मुलांचा दात घासायचा जो ब्रश असतो त्याच्याने त्याला क्लीन केलं की मग त्याच्यातनं तुमचं जसं आपण दुकानातनं आणतो तसे छान असे चकचकतात. वा. चांदीचे असले, अगदी नायलॉनची बारीक रांगोळी असते त्याच्याने तुम्ही त्याला स्वच्छ करा. त्याच्यानंतर टूथपेस्ट, कोलगेटची टूथ पावडर वगैरे अशी असते त्याच्याने तुम्ही त्याला क्लीन करा. एकदम छान चमक होते वा. आणि मलमलच्या कपड्याने पुसायचं त्याला. मस्त. प्लॅटिनमचं काय मार्केट आहे आता इंडियामध्ये, कसा ट्रेंड आहे? आहे. आता जी टीनेज यंग जनरेशन आहे, ते लोकं सोन्याकडे नाही जात. ते प्लॅटिनमकडे जातात डायमंड. आणि ते डायमंडकडे जातात. म्हणजे माझ्याच घरातलं उदाहरण आहे, माझ्या भावाच्या मुलाचं लग्न ठरलं होतं. तर तो म्हणाला की एंगेजमेंटच्या वेळेस की नाही मामा, आम्हाला दोघांनाही सोन्याची अंगठी नाही, आम्हाला प्लॅटिनमची डायमंड पाहिजे असेल. सो ते आहे. पण फक्त एवढंच आहे की डायमंडची प्लॅटिनमची एक्सचेंजची जी व्हॅल्यू आहे ती गोल्डच्या मानाने कमी असल्यामुळे नाहीये. पण सध्याची यंग जनरेशन आणि मला वाटतं की जे आता आम्ही जे 25 नंतरचे आहे ना, जेनझीजनं मे बी प्लॅटिनमला एक्सेप्ट केलं असेल, हो हो बट आम्ही अप्रूव्हच नाही केलेलं. नाही. म्हणजे आम्ही म्हणतो, "अरे चांदी आहे का काय?" ते लोक असे पण Exactly, बोलतात ना हो. की प्लॅटिनम घेऊन पण. आता तुमची जनरेशन जी आहे ना, ती पार सोन्याच्याही प्रेमात नाहीये नाहीये. आणि पार True, प्लॅटिनमच्याही true, प्रेमात नाहीये. true. काय पण तुम्ही जर सोनं वापरलं तर तुम्ही लाईट वेटचं वापरता. Yes. तुम्हाला असं मोठे झाकपाक नाही आवडत. येस. ते ही आहे. आणि ही तुमच्या नंतरची जी जनरेशन आहे ती सगळी तुमची प्लॅटिनमवरती आहे. येस. आणि तुमच्या आधीची जी जनरेशन आमची आहे, हे लोक सोनं छान दिसायला पाहिजे बाबा हे. आणि मी अजून एक बघितलं की ह्या मार्केटमध्ये इव्हन आपल्या काय ऍक्ट्रेस पण आहेत मराठी इंडस्ट्रीचा, भारी वाटतं ते एंडोर्स करतात की ज्या जुन्या पद्धती होत्या, आता मला त्या दागिन्यांचे नाव आठवत नाही, ठुशी असो किंवा काय वॉटेवर मे बी, बऱ्याच गोष्टी ते परत ट्रेडिशनल येत आहे. म्हणजे पेशवेकालीन दागिने, परत ठराविक सिटीमध्ये मिळणारे दागिने, ते दागिने परत ट्रेंडमध्ये येतात. मग ह्या मागे दोन गोष्टी आहेत, एकतर नवीन क्रिएटिव्हिटी कमी पडते का आपण पूर्वी जे डिझाईन होतं त्याला अप्रिशिएट करतोय, काय नक्की मार्केटमध्ये परत परत तेच कसं कमबॅक होतं? आता जुन्या दागिन्यांचं, पारंपरिक दागिन्यांचं जर तुम्ही म्हटलात ना, तर मी अगदी प्रकर्षाने तुम्हाला सांगते, कोल्हापूरला माझे एक क्लायंट आहे दत्ताजी परशुराम माने म्हणून. तर त्यांच्याकडे येणारा सगळा कस्टमर जे आहे, म्हणजे त्यांच्याकडे सगळे पारंपरिकच दागिने आहेत कोल्हापूरचे. आणि यंग जनरेशन पण जी आहे ती याच्यामध्ये चेंज होत आलेले आहेत. पण जुन्या पारंपरिक दागिन्यांमध्ये जे सौंदर्य आहे, जी सात्विकता आहे, ती आजकालच्या ह्याच्यामध्ये नाही. आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये म्हणजे ते जातात. सात्विक सौंदर्य आणि भारदस्त पण आहे. भारदस्तपणा जो आहे ना, आता तुम्ही जे जुने दागिने आता लाईट वेट मध्ये पण बनले जातात, त्याला थोडंसं फ्युजन पण त्याचं नवीनशी जोडून केलेलं जाते. आणि आता जशी तुमच्या जनरेशनची जी नववधू असेल तर ती ते ऍक्सेप्ट करते की तिचं मंगळसूत्र, त्याच्यामध्ये जरा तिला काळ्याचे मणी पण लागतील, थोडा जुनाटपणा पण लागेल, थोडा फॅन्सीपणा पण लागेल. ठीक आहे. सो अशा ठिकाणी तर मी तुम्हाला आता ज्या ब्रँड नाव उल्लेख केलं ज्वेलर्स, त्यांच्याकडे जे येतात ना, यंग असू दे किंवा ओल्ड, हे सगळेजण पारंपरिक दागिने मागणार. इव्हन त्यांचा ऑनलाईन सिल्व्हर दागिन्यांचा पण जो बिझनेस, तो सुद्धा ट्रॅडिशनलच जातात त्यांच्याकडे. वाव. आणि मुंबईहून वगैरे लोक त्यांच्याकडे येतात आणि 1.5-2 लाखाचे चांदीचे घेऊन जातात दागिने.
तेही ट्रॅडिशनल. चांदीचं मार्केट आहे असं? भरपूर आहे. आता तर छान झालेलं आहे. हम्म, सी सोन्याचे दागिने तुम्ही घेता तर त्यावेळेस तुम्हाला त्याची एक्सचेंज काय आहे हम्म, हे तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे. मिळणार आहे आपल्याला. हम्म. चांदीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मला ह्याचं एक्सचेंज कमी मिळणार आहे. हो, हो. पण कंपॅरेटिव्हली सोन्याचा दागिना जसं समजा कोल्हापुरी दागिना, कोल्हापुरी साज आहे. हम्म, तो मी सोन्याचा करायला गेले तर आज मला तिथे 3-4 लाख लागणार आहेत. हो. पण तोच मी चांदीचा घ्यायला गेले तर 25-30 हजारात मला तो मिळणार आहे. हम्म, काय मग त्याच्यावर मी सोन्याचा पॉलिश करून वापरेन. हम्म, वर्षभरामध्ये मी तो 2दा-3दा वापरेल. परत एकदा मी पॉलिश करून देईल. त्यावेळेस काय 1000-2000 दिले जातील. हम्म, पण माझी ती दागिना मी घातल्याची हौस तर फिटेल. हम्म, चांदीला मार्केट खूप चांगलं आहे आणि हम्म. आता जी कॉलेजची जनरेशन मुली ज्या आहेत हम्म. त्या तर सगळेच काल चांदीचे दागिने वापरतात त्यांच्याकडनं. अजून एक मला आउट ऑफ द वे जाऊन प्रश्न विचारायचा की मला असं आमची आजी पण म्हणायची की एकतर सोन्याचा दागिना असावा असावं अंगावर. असावंच. हो. ह्याचं सायंटिफिक काय कारण वगैरे आहेत का? अशी सोन्याच्या मध्ये काय आहे की आता तो त्या विषयात जर घुसलो तर एक पॉडकास्ट आपलं सौरभ सर त्याच्यावरच हा. होईल. पण सोनं जे आहे ना त्या सोन्याचा जो मूलभूत गुणधर्म आहे तो ऊर्जा देणे आहे. बर. उष्णता वाहक आहे. बर ऊर्जा देणे आहे. बर हा. सो नवीन लग्न झालेली जी नवरी असते तिला सुद्धा तुम्ही बघा की त्यांचे नवीन मंगळसूत्र घालतात तर ते पहिले 16 दिवस वाट्या उलट्या असतात तर ती ऊर्जा दिलेली असते. हम्म. बाहेरची ऊर्जा पण त्या वाट्या मध्ये जमा झालेली Yes. असते हम्म. आणि ते हार्टच्या चक्रापाशी असतं की त्याच्यातून तिला ती ऊर्जा मिळावी असं हो, असते. हो. जन्मलेल्या बाळाला सुद्धा जन्मलं की ते उगाळून सोनं उगाळून किंवा सोन्याचं पाणी देतात. त्याचंही कारण तेच असतं की ती ऊर्जा शरीर चालवायला मिळते. तर सोन्यामध्ये हा गुणधर्म असल्यामुळे अगदी म्हणजे बाई झोपडीत राहणारी जरी असली तरी छोटासा मणी असलेलं मंगळसूत्र का असणार आहे, पण ती आहे. घालते. हौसेने पण घालते आणि त्याच्यामागे शास्त्र पण आहे. वा 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 मस्त. हे जेवढं मी पॉडकास्ट थ्रू जातो ना प्रत्येक तेव्हा हा. कळतं की आपण खरे मॉडर्न पूर्वी होतो. पूर्वजांना ह्या सगळ्या गोष्टी माहित होत्या, अगदी नोंदी माहिती होत्या, होतं. फक्त आपण त्या दखलच घेतली नाही त्या गोष्टींची. हो. अजून 2 गोष्टी. आता तुम्ही 22 वर्षाचं करिअर आहे. हम्म. आता मी या क्षेत्रात 6 वर्ष झाले. मी 6 वर्षात एवढ्या गोष्टी बदलताना बघतोय बरोबर आणि आहे. हे क्षेत्र तर सर्व्हिसचं आहे हम्म. तुमचं. तर बरोबर आहे. त्यात ड्रास्टिक बदल टेक्नॉलॉजिकल काय झाले सोन्याच्या इंडस्ट्रीमध्ये? आधी काय होत होतं ना हम्म. माउथ टू माउथ पब्लिसिटीमध्ये की मला सौरभ सरांनी जिथे जिथे ते दागिने घेतले त्यांनी सांगितलं की नाही मी त्या गावात नाही स्मिता इथे तुम्ही जाऊन घ्या मी जाऊन तिथे घेतो ते माउथ सेटमध्ये. पण आता जेव्हा कुठे जातोय तर लोक गुगल रिव्ह्यू चेक करतात. ही टेक्नॉलॉजीची आहे की तुम्हाला जसं गव्हर्नमेंटचे रूल सगळ्यांसाठी तर तुमचे 10 जण आहेत तर तुम्ही ते 11वा म्हणून आहे पण तुमची व्हिजिबिलिटी तुम्हाला लोकांच्या नजरेत आणणं हे आत्ताचं सध्याचं मोठं चॅलेंज आहे. आणि ते तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यावर तुमची मार्केटिंगची लँग्वेज तुम्हाला बघायला पाहिजे की ज्याच्यातनं तुमच्या बिझनेसचा USP नाही तर मग तुम्ही हा पण प्युरिटी बदलतोय तो पण प्युरिटी बदलतोय तोही डिझाईन बदलतोय हाही डिझाईन बदलतोय मी पण माझ्या ह्याच्यातनं डिझायनिंगचं हे केलं तर मग वेगळं काय आहे? क्लायंट तिकडे पण जाईल अरे ह्याच्याकडे मिळते त्यानंतर मला जिथे जायचं तिथे जाईल. पण मी माझ्या USP वरती जर माझ्या मार्केटिंगमधनं बोलले तर मग मला वा. कस्टमर पहिल्यांदा येतील तर आणि आतमध्ये आल्यानंतर त्याला कसं कन्वर्ट करायचं हे आपल्या स्टाफच्या हातामध्ये असतं. बरोबर. जो फरक मोठा ड्रास्टिक चेंज झालेला आहे तो हा आहे की तुम्हाला ऑनलाईन आणि मार्केटिंगमध्ये शिरणं खूप गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी वाढती आहे. तुम्ही सुरुवातीला तुमच्या गावातल्याच लोकांपर्यंत तुमचा रीच होता जुन्या ह्याच्यामध्ये. global market आता आहे. ग्लोबलमध्ये तुमचा कस्टमर म्हणजे माझे काही क्लायंट असे आहेत खूप छोट्या खेड्यामध्ये राहतात पण त्यांना दुबईहून सुद्धा लोक घेणारे आहेत. बँगलोरहून पण घेणारे लोक कस्टमर म्हणून त्यांच्याकडे आहेत. येस. आणि दुबईवरून आठवलं की माझे वडील जेव्हा दुबईला गेले तर तिने सांगितलं गोल्ड मार्केटला 80% इंडियन्स आहेत तिथं. हो हो सो हो. आपण कारागीर खूप चांगली आहे आणि हो. त्या रिलेटेडच मला टेक्निकली म्हणजे जो मला दिसतो की जेव्हा हाताने दागिने घडवण्यात येत होते टेक्नॉलॉजी कमी होती तेव्हा पण एवढे प्रिसाइजली दागिने लोक बनवत होते. हो मग टेक्नॉलॉजी हेल्पमुळे दागिना बनवण्याची प्रोसेस फास्ट झाली का? झाली. आता कसं हँडमेड दागिने आहेत. तर कलकत्ती दागिने म्हटलं तर ते हँडमेड दागिने आहेत. तर सुरुवातीला ते असे हातानी जोडत होते. आता लेझर आलेले. लेझरनी तो टाइम सेव्हिंग झालेला आहे. काही स्टॅम्प्स म्हणा काही त्याच्यावरती डिझायनिंग जर असलं तर त्याचे मशीन्स आलेले आहेत. तर आधी त्याच्यावरती पॉलिश द्यायचं असेल तर ते जसं भांड्याला नाव देताना ठक 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 करायचे तसं द्यायचे. आता त्याचे मशीन्स आलेले आहेत. सो हे टाइम सेव्हिंग झालेलं आहे त्याच्यामधनं. क्वालिटीत फरक पडतो? क्वालिटीमध्ये फरक नाही पडत त्याच्यामध्ये उलट जास्ती ग्रेस येतं त्याच्यामध्ये असं आहे. कारण हाताचा जोर आणि मशीनच्या जोरमध्ये फरकच आहे त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये अजून जास्ती ग्रेस येते मशीनी सुद्धा. सो हे दोन्हीचं कॉम्बिनेशनमुळे टाइम सेव्हिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये. हे निश्चित आहे. तुम्ही आणि कॉस्टिंग मध्ये फरक? कॉस्टिंग मध्ये काय झालं की मशीनचा वापर आल्यामुळे त्याच्यामध्ये वेस्टेजेस मध्ये वाढ झालेली आहे. मग इकडे मजुरीमध्ये वाढ झालेली आहे. राईट. हे डिटेलमध्ये एवढं का सांगण्यात येतंय कारण हे प्रश्न आपण ज्वेलर्सला जाऊन विचारतो
हो. आणि तेव्हा एवढी गर्दी असते की त्यांचं उत्तर तुम्हाला रूढ वाटू शकतं, बरोबर की आहे. अरे असं कसं ना, आम्ही एवढं येऊन घेतलं. म्हणून हा पॉडकास्ट तुम्ही कन्झ्युम करताय ना, तर सगळ्या टेक्निकल बाजू पण ऐकून घ्या. आणि येस. मला माहिती आहे गृहिणी तर फिक्स ऐकणार आहेत. कारण की मला खूप आवडतं जेव्हा दागिने गेला आपण कधी जातो आणि तेव्हा हो. प्रश्न विचारल्यावर तेवढी चांगली उत्तर देण्यात येतात. हेच कस्टमर ट्रेनिंग मी स्टाफला देते, की हा, कस्टमरचे समाधान करा. त्यांनी एक्झॅक्टली. कितीही जरी विचारलं ना, तरी त्याच्यामध्ये की जसं आता दागिन्याच्या होतो, की 24 कॅरेटच्या दागिन्याला कुठेही डिझाइन करण्याचा स्कोप नाहीये. कारण की ते सोनं कच्चं कच्चं म्हणजे प्युअर सोनं असतं, त्याच्यामुळे ते वाकतं लवकर. सो त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाइन करण्याचा स्कोप नाहीये. पण त्याच्यापुढे आता 22 कॅरेटचं सगळीकडे हॉलमार्कचं सोनं सगळीकडे झालं. 22 कॅरेटच्या सोन्याला डिझाइन ते घट्ट असतं. त्याच्यामध्ये इतर धातू म्हणून त्याला थोडंसं काय म्हणतात तो स्टडीनेस आणलेला असतो. तर त्याच्यामध्ये डिझाइन करण्याला स्कोप आहे. हा, शेवटी मग हेच त्याच्यामुळे त्याचे पैसे निघणारच. त्याच्यामुळे तो वेस्टेजेस वाढला, तो मजुरी त्याच्यामध्ये वाढली. तर हा फरक पडलेला आहे. अजूनही तुम्ही प्युअरचं वेडणी घ्यायला गेलात वगैरे तर त्याची मजुरी जास्ती नाहीये. पण दागिना घ्यायला गेलात तर त्याची मजुरी आहे वाढलेली. आता एवढ्या 22 वर्षाचं तुमचं करिअर, त्यात सगळ्यात मोठा कोणता बदल आहे जो कोप करायला अवघड गेला? कस्टम म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणताय हा, का तुमच्या कस्टमर? दृष्टीने माझ्या किंवा मार्केटच्या दृष्टीने. दृष्टीने काही. येस. नाही. आता सध्या जर बघायला गेलं ना, तर पहा कोव्हिडच्या आधी अ, बरेचसे इतर मायग्रंट म्हणजे राजस्थानी लोकं वगैरे सगळे जे होते, की ते कोल्ड सेलिंगसाठी व्यापाऱ्यांकडे वगैरे कामाला होते. आता ते मायग्रेट झालेत आणि मग तिथे त्यांनी त्या वर्ष, दीड वर्षामध्ये इकडे येताच आलं नाही, तर आपली आपली शेती डेव्हलप करणं वगैरे या गोष्टी करून ते तिथं सेट झाले. आता इथे जे आहे ते आपले महाराष्ट्रीयन लोकं येतायत. मला तिथे महाराष्ट्रीयन लोकं जेव्हा तिथे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आपण हे करतो, तर त्यांचा माइंडसेट चेंज करणं, त्याच्याच बरोबर ओनरचा माइंडसेट चेंज करणं, हे 2 हे होतात, की त्यांना त्या कन्सल्टिंग म्हणजे कन्सल्टंट जर आपण सुरुवातीला हा प्रश्न घेतला होता, कन्सल्टंट हा थर्ड आय असतो तुमच्या बिझनेसचा. ट्रू. तुम्ही स्टाफच्या दृष्टीने बघता, ओनरच्या दृष्टीने बघता, कस्टमरच्या दृष्टीने बघतात. तुम्ही सगळ्या दृष्टी येस. पण सीसीटीव्ही लावल्यासारखं आम्ही सगळ्या दृष्टीने बघतोय त्याच्यामध्ये, की कस्टमरच्या दृष्टीने प्रॉब्लेम काय, स्टाफच्या दृष्टीने काय, ओनरला स्वतःचा काय मध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का? तर ह्या दृष्टीने बघून मग आम्ही त्या सगळ्या सिस्टम्स तिथे लावत असतो. तर ही कन्सल्टन्सीची जी नीड आहे, ही त्या कस्टमर्सना, क्लायंट्सना पटवून देणं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे वा सध्या तरी. वा. आणि ह्या सगळ्याचा मेळ साधला तरच तुम्ही टार्गेट ऑडियन्स पर्यंत जाऊ शकता. अगदी, अगदी गरजेचंच आहे, येस. गरजेचंच आहे. काय होतं, मी हाही अनुभव घेतलाय, की अनेक क्लायंट माझे आहेत, की त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कारण आता ऑनलाईन कोर्सेस, YouTube तर Google, YouTube तर इतकं काही देतंय ज्ञान. पण प्रॅक्टिकली कसं करायचं हे त्यांना माहिती नाहीये. नुसतं ते ऐकून ते तिथे इम्प्लिमेंट करायला जातात. होतं काय की स्टाफ मालक बोलतायत म्हणून त्याला सिरियसली घेत नाहीत. अरे हे काय बोलतच असतात. काय पण थर्ड पर्सन बाहेरचा आला, तेच मालक सांगतात त्याच गोष्टी त्या थर्ड पर्सननी सांगितल्या, तर कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती होतात. बरोबर आहे. आणि ह्यात मला अजून एक प्रश्न आहे. सिली वाटू शकतो कारण मला हे नवीन क्षेत्र मला लय आवडतं असलं ऐकायला. आणि मला अजून एक गोष्ट आवडते जी महाराष्ट्रात बदलते, की पूर्वी काय म्हणजे पेशामुळे जाते ठरले असतील असं मला वाटतं, की एक ठराविक पेशा तर जात त्याच्यावरच पडले लोकांनी. आणि मी त्याच्या टोटली विरोधी आहे. आणि आता मला आवडतं, माझे काही मित्र आहेत ज्यांच्या घरादारामध्ये सोन्याचा काही संबंध नाही, त्यांनी स्वतः ज्वेलरीची दुकानं टाकली. सो ही इंडस्ट्री ओपन होते सर्वांसाठी, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता अजून एक माझ्यातलं क्युरियोसिटी, आता मी KGF बघतो, KGF 1 बघतो, 2 बघतो, अरे एवढं सोन्याची खाण, एवढं सोनं काढण्यात येतं. मग इंडियात जे सोनं येतं, इम्पोर्ट होतं, बहुतेक आपण इम्पोर्ट जास्त करतो, राईट? तर मग ते कोणत्या देशातून येतं, त्याचा फ्लो आपल्यापर्यंत कसा राहतो? असेच इतके दिवस म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्येच ह्याच्या खाणी जास्ती आहेत. आता भारतातही सापडतायत सगळीकडे. साऊथ आफ्रिकेमध्ये ह्याच्या खाणी जास्ती आहेत आणि तिकडून आपल्याकडे येते ह्या खाणी जास्ती आणि ते आपल्या तिथे येतं. सोनं आपल्यापर्यंत येण्याचं असतं आणि खाणीतनं निघायचं, ह्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते आणि त्या प्रोसेस करून ते तिकडून इथे येतात. अजूनही ह्या माइन्स म्हणा किंवा ह्या लॅब्स म्हणा भारतामध्ये हव्या तेवढ्या डेव्हलप झालेल्या नाहीयेत. पण त्या व्हायला पाहिजे, कारण की जितकं सोन्याचा कन्झम्पशन भारतामध्ये होतो तिथे इतकं इतर देशांमध्ये होत नाही. आणि मला अजून एक प्रश्न आहे, की सुरत गुजरात साईडला आहे ना, गोल्ड अँड डायमंड वरती एवढे बिझनेस कारण होते, म्हणजे त्या पट्ट्यात असं काय झालं की जे अजून आपल्याकडे झालंच नाहीये? ते सुरतला किंवा गुजरात साईडला बघितलं ना, तर गुजराती मारवाडी लोक जास्ती आहेत. त्या लोकांना डायमंड जास्ती आवडतात. काय त्या डायमंड आवडतात, त्यांनी गोल्ड जरी वापरलं तर त्याच्यामध्ये कुंदन असतात किंवा पोलकी वगैरे अशा गोष्टी ते वापरतात. सो त्या स्टोनचा जास्ती वापर असल्यामुळे त्याचं मार्केट तिथे जास्ती आहे. आणि आपल्याकडचे जे म्हणजे महाराष्ट्रामधले लोक आहेत, त्यांना ते स्टोनवर नको, पिवळं धमक्क सोनं दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तिकडे तो गोल्ड आणि हिरे आणि त्याचा जास्ती वापर, पण आपल्याकडे फक्त सोन्यामध्ये. आणि महाराष्ट्रातले कुठले असे स्पेसिफिक रिजन आहे जिथं
गोल्ड डॉमिनेटेड, जसं मागच्या वेळेस आम्ही महेश सरांबरोबर बोललो तर ते आष्टिका काहीतरी बोलले हो त्या हो साईडला आहे, बारामती आहे, हा दौंड आहे. येस हा, तर ह्या साईडला कोल्हापूर हा आहे. हा अशा साईडला जे आहे की जिथे गोल्डची जास्ती हे आहे. हा इव्हन मुंबईमध्ये पण काही क्षेत्र आहेत की हम्म, जिथे सोनं जास्ती घेणारे लोक आहेत. आहेत. म्हणजे मी बघितलं, मी ह्याला जायची, पनवेलला जायची क्लायंटकडे, हम्म. तर तिथे हा जो आगरी समाज जो आहे, हो 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 त्या बायकांना इतक्या सोन्याची आवड आहे, हो कोळी हो हो असतात हो त्या, आणि त्यांना खूप हेवी नाही, त्यांचा जो दागिना असतो हम्म, तो लुकमध्ये हेवी असतो, हो वजनामध्ये कमी असतो, हो पण लुकमध्ये हेवी असतो. पण त्यांना ते पिवळं धमक सोनं हो वापरून आणि त्यांना त्याला किती दाखवायची सूट करतं त्यांना, खूप 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 आणि करतं. वेअर पण ते एलिगंटली करतात. म्हणजे अगदी मी अगदी. 2 हो प्रकार बघितलेत, की काही लोक दागिने घालायचे म्हणून घालतात हो हो आणि त्या दागिन्याची ग्रेसच राहत नाही. नाही. हो ते माझ्याकडे एवढं आहे म्हणून घालतात. हम्म. पण काही लोक मिनिमम घालतील, ॲक्युरेट घालतील, एवढं शोभून दिसतं काय हो लोकांना. हो आता हा पण खूप टेक्निकल किंवा वेगळा प्रश्न असू शकतो, हम्म. की आपल्याला कोणता दागिना सूट होतोय हे कसं कसं सी, समजेल? आता ह्या सगळ्या गोष्टींना युट्यूब आणि गुगलवरती पण खूप, हा इन्स्टावरती हा झालेले. हा तर आता सुरुवातीला जसं तुम्ही म्हणाल, की सुरुवातीला असंच होतं की दागिना हवा बाबा. हम्म, पण आता बायका जशा जशा बाहेर पडायला लागल्यात, हम्म, एक तर दागिना हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधल्या सेलिब्रेशनचा महत्वाचा भाग झालेला आहे. हम्म, की कोविडनी सगळ्यांना सेलिब्रेशन शिकवलेलं आहे, हम्म. एकत्र आले होते घरातले. मग आता ते डेज तर जास्तीच हा, हे सेलिब्रेट, मग त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये दागिना, मग तो सोन्याचा असू दे, ज्वेलरी कुठलाही असू दे, हम्म, तो तुम्ही एकमेकांना गिफ्ट करणं वगैरे, तो एक भाग झालेला आहे. बायकांच्या बाबतीमध्ये जेव्हा त्या बाहेर पडलेल्या आहेत, तर आता त्या नवीन फील्ड, कार्पोरेट फील्ड हो म्हणा, किटी पार्टीज म्हणा, किंवा काही वुमन्स एंटरप्रेन्योरचे क्लब्स तयार झालेले आहेत. हम्म, मग अशा सगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने लागतात. हम्म. सो मग ती दागिने तेच आहेत, पण त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्वेलर्स आता सेल करतायत. हा, आणि कस्टमरसाठी पण ते मार्केट ओपन झालं, की चूज करायला चान्स खूप मिळतो खूप त्यांना. खूप, म्हणजे तुम्हाला छोटा फरक सांगते. हम्म, माझ्या एका कस्टमरकडे आम्ही मंगळसूत्र महोत्सव लावला होता. हम्म, मंगळसूत्र महोत्सव, मी त्याला म्हटलं फक्त मंगळसूत्र महोत्सव लावू नका, हम्म. त्याचं मार्केटिंग सोशल मीडियावरती तुम्ही करता की आमच्याकडे ऑफिस वेअर मंगळसूत्र आहेत, हा माझ्याकडे पार्टीवेअर मंगळसूत्र आहेत. हा काय, अशा पद्धतीने तुम्ही त्याला कॅटेगरी करा, तुम्हाला विकायचे तेच आहेत. हम्म, मग माझ्याकडे 2-3 मंगळसूत्र आहेत, हम्म, पण अरे माझ्याकडे ऑफिस वेअरचं नाहीये, हम्म, चला जाऊन बघू. हम्म, तुम्ही नीड जनरेट केली, हम्म. म्हणजे जे मार्केटिंगची कॅटेगरी. लँग्वेज मी म्हटलं, तर येस अशा कॅटेगरीत तुम्ही त्यांना आणून तुम्ही नीड जनरेट केली. येस. आणि रिस्पॉन्स कसा होता मग? खूप सुंदर होता. वा. खूप सुंदर होता. त्याच्यामध्ये पण मग त्यांना काही स्वतःचं आले, की त्यांना ट्रायल करताना एखादा दुपट्टा अंगावर घाला, जो तुमच्याकडे तुम्ही ठेवा. हम्म, जे मी आली, मी एका कॅज्युअल ड्रेसमध्ये गेलेली आहे. हम्म, पण मी फंक्शनली घालणार आहे, तर तुम्ही एखादा जरीचा दुपट्टा घाला आणि त्याच्यावरती तुम्ही कस्टमरला ते ट्रायल प्रयत्न. करायलाच द्यायला ला. पाहिजे तुम्ही कस्टमरला, आणि ट्रायल करून तो फील द्या, की तुम्ही सणावाराला किंवा जेव्हा घालाल तेव्हा हम्म, तो दागिना कसा दिसणार आहे. हम्म. अशा काही गोष्टी मी सांगितल्या. सो त्याच्यामुळे एक्सपिरियन्स क्रिएट केला तुम्ही. येस, आणि त्याच्यामुळे तो फील येतो आणि मग कस्टमर घेतोच घेतो. तर आता हे जे मार्केट आहे गोल्डचं, त्यामध्ये कॉम्पिटिशन तर आहेच, म्हणजे पॅरलल कॉम्पिटिशन आहे, की ब्रँडची नावं नाही घेत पण बरेच हं. ब्रँड्स आहेत पुणे. हो. तर त्यासाठी म्हणजे जो एक्सपिरियन्स क्रिएट करते कस्टमरसाठी, मला वाटतं मी बाहेरच्या सिटीत पण बघितले, पण इथले शोरूम जे एक्सपिरियन्स क्रिएट करतात तो खूप खतरनाक. हो. शेजारी 6-6 दुकान आहेत, हो. तरी पण 6 दुकानात गर्दी आहे, हो. म्हणजे हेल्दी आहे. हो. पण अजून एक सेगमेंट आहे यात, हं. इमिटेशन ज्वेलरी, हो. 1 ग्रॅम, हो. ह्याचा किती इम्पॅक्ट आहे या क्षेत्रावरती, ओरिजिनल सोन्यावरती? भरपूर आहे. म्हणजे कसं आहे, की मला जर प्रत्येक फंक्शनला वेगवेगळी ज्वेलरी घालायची आहे, तर मी सोन्याची अफोर्ड नाही करू शकत आजच्या रेटप्रमाणे. हो. मग मी 1 ग्रॅम किंवा इमिटेशन ज्वेलरीला जाते, की अजून एक त्याच्यामध्ये आता आले, की अँटी टार्निश ज्वेलरी म्हणून हा, आलेलं ते आहे. काय विषय? अँटी टार्निश ज्वेलरी म्हणजे काय, की मी ते वापरलं तर मला त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम म्हणा किंवा पाण्याचा, क्रीमचा होत नाही. त्याला काही डागडुजी होत नाही. तर ती मी एक साधारण माझी वर्षभर तरी छान चालू शकते सगळ्या ह्याच्यामध्ये, अशी आहे. कारण काय होतं, की काही इमिटेशन ज्वेलरीचा कलर डल हो, पडणं, हो. पॉलिश निघणं, अशा गोष्टी होतात. पण अँटी टार्निशमध्ये ती तुम्हाला ड्युरेशन जास्ती असतं ती चांगली राहण्याची. सो त्याच्यामुळे ती पण एक फॅशन त्याच्यामध्ये निघाली. तर मग मी अशाही ज्वेलरीज माझ्या कलेक्शनमध्ये ठेवू शकते, ज्या मला पॉकेट फ्रेंडली असतात. वा. आणि सोनं इज अ सेव्हिंग, म्हणजे मग ते मोठं फंक्शननुसार आता निघालेले आहेत ज्वेलरीज, की माझं जर लग्नाचं रिसेप्शन असेल तर मी त्याला कुठली ज्वेलरी घालावी, आणि माझं ऑफिसचं एखादं फंक्शन असेल तर त्याला मी कुठे घालावी. तर याप्रमाणे त्या आहेत ज्या प्रत्येक वेळेस सोनं घेऊ शकत नाही. नाही. हा. म्हणून या इमिटेशन फॅशन ज्वेलरीजमध्ये ह्या गोष्टी खूप लागतात. आणि दुसरी अजून ह्याच्यामध्ये एक निघालेलं सेगमेंट आहे, की पर्सनलाइज असणं, की
बऱ्याच जणांना मला अशी ज्वेलरी हवी, मला तशी ज्वेलरी. हम्म. इथे मी म्हणते प्रत्येक ज्वेलरी जर स्वतःचा एक ज्वेलरी डिझायनर जर ठेवला, सो मी नाव नाही घेते, एका मोठ्या ब्रँडकडे असंच झालं होतं की त्यांचं मुंबईमध्ये पण ब्रांचेस आणि इथे पण ब्रांचेस आहेत, पण त्यांच्याकडे इथे कस्टमरचा एक वेगळा सेगमेंट येत होता आणि ज्याच्यामध्ये त्यांना त्याच्यातनं काहीतरी वेगळे कानातले, नाही ह्याच्याबरोबरचे हे कानातले आम्हाला असे नको, मला असे हवे होते. सो एक त्यांच्याकडे ज्वेलरी डिझायनर मी हायर करायला लावला. त्याप्रमाणे त्यांनी ज्वेलरी डिझाईन ती लगेचच त्याचे काय कानातले असले तर पेंडंट नसले तर त्याप्रमाणे ती काढून द्यायची, कस्टमरचे अप्रुव्हल घ्यायची आणि ते करून द्यायची. इव्हन अजूनही अशा काही माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या ज्वेलरी डिझायनर आहेत, डायमंडच्या करतात, कस्टमरची रिक्वायरमेंट समजून घेऊन डिझाईन काढतात, 2-3 करतात आणि ते त्यांना अप्रुव्हल घेऊन त्याच्यामध्ये त्यांना त्या बनवून देतात. सो दिस इज पर्सनलाइज्ड ज्वेलरी आहे की ज्याच्यामध्ये माझ्या पर्सनल फिलिंगचा टच आहे. हे झालं सोन्याच्या बद्दल. आता उदाहरण मी आत्ताच येताना गाडीत आम्ही डिस्कस करतो की धुळ्यामध्ये एका महिलेने तिने माझ्याकडनं फ्री कन्सल्टेशन कॉलमधनं थोडंसं कन्सल्टिंग घेतलं. शी इज इन इमिटेशन ज्वेलरी. ठीक आहे, बट तुम्ही फ्री कन्सल्टेशन कॉल देता? हा, पहिला 30 मिनिट्सचा माझा फ्री कन्सल्टेशन कॉल आहे त्याच्यामध्ये. तिने असं केलं की मला त्या कन्सल्टेशनमध्ये तिने सांगितलं तर ती ज्वेलरी तयार पण करू शकते, पण ती जास्ती रिसेलिंगमध्ये फोकस देत होती. सो मी तिला सांगितलं की तुला तयार करता येतं तर तू तयार कर, ती हिलर पण आहे. तर म्हटलं तुझ्या हिलिंगचा टच त्याला थोडा दे. काय रिझन बिहाइंड दॅट की तू जेव्हा ती करती आहे, पोळ्यावाल्या बाईनी आपल्या घरी पोळी करणं आणि आपल्या आईनी पोळी करणं आणि ती आपण खाणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. तो म्हटलं तू कर, त्याच्यामध्ये तुझा मनाचा स्वतःचा क्रिएशनचा सगळा हेतू त्याच्यामध्ये ऍड झालेला असेल आणि ती कस्टमरला लवकर टच होईल. तिने त्याप्रमाणे सगळं केलं. आत्ता नवरात्र, दिवाळी ह्याच्यामध्ये एक्झिबिशन्स तिने लावले. त्या एक्झिबिशनमध्ये तिने त्या ज्वेलरी ठेवल्या, तर त्या ज्वेलरी तिचा भरपूर सेल झाला आणि पुढच्या काही 6 महिन्याच्या ऑर्डर्स पण तिच्या फिक्स झाल्या त्याच्यामध्ये. तर कारण तिने स्वतःच्या इमोशनचा टच दिलाय ना. ज्वेलरी घेणे हा सगळा इमोशनचा खेळ आहे. हा व्यवहार फार कमी आहे, पण इमोशनचा खेळ आहे. आईनी लग्नात मुलीला दागिने देणे इमोशन्स आहेत. बायकोनी नवऱ्याला वाढदिवसाचं गिफ्ट देणे, सोन्याची अंगठी, इमोशन्स आहेत त्याच्या मागे. व्यवहार नंतर आला. सो त्याच्यामुळे इमोशन्स तुमचे टच होतात ना तिथे. राईट. वा, मस्त. 1-2 गोष्टी ज्या आपण स्टार्टिंगला बोललो त्याच, आणि अजून मला पुढच्या पाठकडे जायचंय की आता मी जो फरक बघतोय, जेव्हा मी शाळेत होतो, जेव्हा आई वडिलांसोबत जायचो एखादा दागिना घेण्यासाठी, तर तेव्हा ज्या वेळेनं ज्वेलर्सचे जे स्टाफ होता जो आपल्याला ट्रीट करायचा आणि आता करतो, यात जमीन आसमानाचा फरक आहे. खूप. की सगळे हसतायत कंटिन्युअस, म्हणजे असं कोण टेन्शनमध्ये दिसणार कारण डेथ दिसलं तर आपण सोनं का घेऊ ना तिथे. बरोबर. ते कितीही वेळ लागला तर ते इरिटेट होत नाहीये, तुम्हाला सर्व्हिस देतात. तर तुमचे कामगार किती महत्वाचे आहेत, तुमचा स्टाफ किती महत्वाचा आहे ज्वेलरीच्या? मी म्हणते स्टाफच महत्वाचा आहे. मी ओनर आहे. मी जेव्हा बघते आहे तर मी समोर इकडे 160 डिग्रीमध्ये बघेल काय, पण 360 डिग्रीमध्ये बघायला तर मला माझे हात वाढवणं आणि माझे दृष्टी वाढवणं गरजेचं आहे. मग तुमचा कामगार तुम्ही असा ठेवा आणि तो असा तयार करा की तो तुम्ही सगळा बिझनेस 360 डिग्रीमध्ये करायला पाहिजे. मी स्वतः एकटी किती करू शकणार आहे? मग मला अजून 4 हात मला पाहिजेलच आहे. जे बिझनेसेसमध्ये जे ओनर स्वतःच बिलं तयार करणं, स्वतःच कस्टमरला विकणं, स्वतःच इन्व्हेंटरी बघणं हे करतात, ते ग्रो फार स्लो होतात. पण मी इतरांना अपॉर्च्युनिटी देणं आणि त्याला त्याप्रमाणे हे करणं, तयार करणं त्या कामगारांना, हे फार गरजेचं आहे. आणि तेच तुमच्या म्हणजे महत्वाचा खांब आहे तुमच्या ह्याचा. डिपेंड्स तुम्ही त्यांना कसं वातावरण देत आहे. मी असं बघितलेत बरेच माझे क्लायंट्स आहेत की ज्यांच्याकडे 20-20 वर्षापासून काम करणारे लोक आहेत. आणि मी असेही क्लायंट बघितले त्यांच्याकडे वर्षभर येतात, शिकून जातात आणि दुसरीकडे जातात. पण हे जे तुम्ही कस्टमरला हसून स्वागत करणं वगैरे, हे जे ट्रेनिंग्स आहेत, काही ब्रँड्स आहेत आपल्याकडे आता, हे लोक कुठेतरी शिकून आलेत, फॉरेनला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडे त्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. त्याचे कस्टमरला टेस्ट लागलेली आहे, कस्टमरला ते पाहिजे आहे, मग तो आपल्या लोकांकडनं ते अपेक्षित करतो. हे असं झालेलं आहे. म्हणजे एखादा किराणा दुकानदार आहे, तो कधीतरी फॉरेनला फिरायला गेला, त्यांनी तिथले डिपार्टमेंटल स्टोअर बघितले, मग त्यांनी आपल्या स्टोअरमध्ये तो चेंज केला, इथे सुपर मार्केट तयार झाले. आणि मग लोकांना आता पॅकेज ज्वेलरीत पण होतंय, ज्वेलरीमध्ये होतो. आधीच आपण मगाशी म्हणा पेढ्या होत्या अशा होत्या, पण आता तुमचा दागिना व्हिजिबली तुम्ही ठेवलाय ना ठेवलेला. आणि विषय निघाला म्हणून सांग की तुमच्या दागिन्याचा डिस्प्ले, व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणतात आजच्या लँग्वेजमध्ये, हा फार मोठा रोल प्ले करतो. तो तुम्ही जितकं अट्रॅक्टिव्ह कराल तितकं तुमचा दागिना चांगला विकला जाईल. आता बघा ना, तुम्ही डी मार्ट वगैरे अशा ठिकाणी तिथला जो डिस्प्ले असतो, मोठ्यांना हाता जे आवडतात ते वरती असतात, लहान मुलांना आवडतात ते खाली असतात. सो तुम्ही 1000ची खरेदी करायला गेला तर 5000ची खरेदी करून बाहेर पडतात, हे तुम्हाला कळत पण नाही ते 5000 तुमचे कसे झालेले. कपड्यांच्या ह्याच्यामध्ये नवरात्र आहे,
26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, त्या प्रकारचे कपडे घातलेले असतात. तुमचं प्लॅनिंग असू दे नसू दे, तुम्ही कधी शिरता आणि कधी घेऊन येता तुम्हाला माहिती नाहीये. तेच तुम्हाला सोन्यामध्ये पण आलेले, म्हणजे लग्न सराईमध्ये कंपार्टमेंट करताना समजा लग्न सराईचं समजा एका ठिकाणी खरेदी चालली तर 10 जण दागिना घ्यायला गेलेत, 2 लोकांचे घ्यायचे, त्या 8 लोकांना तिथं रोम अराउंड करायला आवडते. बरोबर आहे. हो तर हो, मग त्याच्या हो, शेजारी कुठेतरी छोटासा गणपती ठेवला असेल हो. किंवा अशी ज्वेलरी ठेवली असेल की अरे लग्नाच्या दिवशी गरजेची नाहीये पण भासू शकते. मग जेव्हा कंपार्टमेंट करतात दागिन्यांची तेव्हा हे लक्षात ठेवण्यात येतं. अगदीच पाहिजे. म्हणजे तुमची विजिबिलिटी आणि तुमची व्हरायटीची विजिबिलिटी वाढली ना. समजा की बाबा तुमच्याकडे एखादं तुम्ही मंगळसूत्र घेताय तर त्याला मॅचिंग कानातले आहेत, पण तुम्ही त्याचं डिस्प्लेमध्ये वेगळं डिपार्टमेंट केलं, त्याचं काउंटर वेगळा केला तर कस्टमरला ते दिसून येतं. किंवा त्यांना ते लक्षात जरी नाही आलं तरी स्टाफच्या थ्रू जर ते गेलं की मॅडम ह्याच्यासाठी आमच्याकडे मॅचिंग कानातले पण आहेत काय, तर मग ज्याला आपण सेलिंगच्या भाषेमध्ये क्रॉस सेलिंग म्हणतो, तर जर स्टाफने ते सांगितलं तर कस्टमरची ती लगेच ती नीड येते. म्हणजे ते तुमचं वेगळं दिसलं की तुमची विजिबिलिटी वाढते, तुमची व्हरायटी तुमची दिसते. इव्हन बऱ्याच ठिकाणी मी असं म्हणते की आता बरेच ज्वेलर्स कलेक्शन्स लॉन्च करतात. कलेक्शन लॉन्च केल्यानंतर होतं काय की तुम्ही तर सोशल मीडियावरती टाकतात, तुम्ही होर्डिंग्स लावतात, तुम्ही पेपर ऍड करतात, सगळं करतात. हे कम्युनिकेशन तुमच्या शॉपपर्यंत येतोपर्यंत राहतं. तिथे तुम्ही मोठी कमान केलेली असते तिथं पण जेव्हा कस्टमर आत येतो, मेन जिथून तुमचं कम्युनिकेशन त्या गोष्टीला होतं तिथे ते स्टॉप होतं. म्हणजे मार्केटिंग फक्त तिथपर्यंत आणून सोडणार आहे. पण खरं कम्युनिकेशन कस्टमर आतमध्ये आल्यानंतर होतं की तुम्ही त्या ज्वेलरीचा, त्या कलेक्शनचा एक काउंटर तयार केलेला आहे, त्या काउंटरमध्ये तुम्ही त्याची व्हरायटी ठेवलेली आहे, कस्टमरला ते विजिबल झालेलं आहे. मग कस्टमर म्हणून की ह्या कलेक्शनमध्ये बांगड्या आहेत का, ह्या कलेक्शन मधल्या गोष्टी दाखवा ना. सो मग तुमचं ते कम्युनिकेशन कंटिन्यू राहतं. आणि इव्हन स्टाफकडनं पण किंवा आमच्या या XYZ कलेक्शनचे ह्या बांगड्या आहेत हे असं सांगणं, हे दोन्ही पाहिजे. तर ते तिथं होत नाही. इव्हन मार्केटिंगच्या रेग्युलर सीझन मधल्या कम्युनिकेशन मध्ये सुद्धा बरेच ज्वेलर्स काय करतात, व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करतात, त्याच्यामध्ये रोजचे रेट टाकतात. ठीक आहे, नवीन नवीन मी त्या रेटकडे बघतोय आणि मग मला काही दिवसांनी काय कुणाचे रेटच आला असेल मग डिझाईन्स टाकतात, डिझाईन्स. पण तुम्ही त्यालाच नवीन आलेला न्यू अरायव्हल्स म्हणा किंवा वीकेंड स्पेशल म्हणा, ह्या गोष्टी आता खूप निघालेल्या आहेत. आता बऱ्याचशा मॉल्समध्ये ब्लॅक फ्रायडे वगैरे असे असतात, तर तुम्ही तसं गोल्डन फ्रायडे वगैरे अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं सोशल मीडियावरती जर तुम्ही टिपिकल शब्द वापरून तो मेसेज इग्नोर करण्यापेक्षा तेच करायचंय. हो, पण हल्लीच्या जगामध्ये जे चाललेलं आहे ना, ते शब्द वापरून तुम्ही स्वतःचं मार्केटिंग वाढवा. ह्यात काय असो, तुमचा मीम असो, ट्रेंड असो, न्यूज असो, काहीही असू दे, तर तुम्ही त्याच्यामधनं तुमची मार्केटिंग म्हणजे सोशल मीडियाची जोड तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. तर त्याच्यामधनं तुम्ही असं केलं तर कस्टमर तिथे तुमच्याकडे अजून चला जाऊन तर बघू म्हणून तुमची पायरी चढणार आहे. आणि त्याला कन्वर्ट करणं मग तुमच्या आणि तुमच्या स्टाफच्या हातात. अजून 2-3 गोष्टी आहेत विचारायच्यात की लाईटचं किती महत्व आहे. आता मला तो एक चॅप्टर होता, मी प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हा विषय झाल्यानंतर अजून एक विषय होता बिझनेस कम्युनिकेशन, आणि त्यामध्येच हे सगळं होतं की तुम्ही बिझनेसमध्ये कोणत्याही प्रोडक्टचं प्रेझेंटेशन कसं करता. तर ज्वेलरीच्या दुकानामध्ये येल्लो लाईट खूप दिसते तुम्हाला, इल्युमिनेट, ते काम ठेवते तुम्हाला, एंगेजिंग ठेवते. सो त्या ज्वेलरीच्या शोरूम मध्ये त्या लाईटचं किती महत्व असतं? महत्वच असतं, कारण की तुमची ज्वेलरी त्याच्यामुळे तुमची स्पार्कल होत असते. मी फक्त लाईटच नाही म्हणणार, मी इथे म्हणतात की आता 5 सेन्सेस मार्केटिंग म्हणून खूप आलेलं आहे. म्हणजे की आपली जी 5 इंद्रिय आहेत, कान म्हणजे तुम्ही कानाने ऐकता. सो तुम्ही जेव्हा कस्टमर आतमध्ये येतो तिथलं अटमॉस्फिअर द्या की तिथे तुमचा साऊंड जो असतो तो सुदिंग असणं गरजेचं आहे. कस्टमरला बोलणारा स्टाफ सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलणं की हे एक झालं. तिथे तुमचा फ्रेग्रन्स म्हणा किंवा ते आता बरेच निघाले प्युरिफायर्स म्हणा की ज्याच्यामधनं तुमचं तिथं तो वातावरणाचा फ्रेग्रन्स तुमचा छान आहे. जे आता आपण व्हिज्युअल मर्चंडायझिंग तुमच्या व्हिजिबिलिटीमध्ये तुम्ही छान तुमचा अँबियन्स छान ठेवलेला आहे, तर तो तुमच्या डोळ्यामधनं येणार आहे. टचमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या तिथे तुमचं ग्लासेस आहेत, दागिन्यांची ट्रेज आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही तिथे छान ठेवलेल्या आहेत. चहा, कॉफी, पाणी हे तुम्ही देता तर तुमचे ते टेस्ट देणारे आहेत. तर हे 5 सेन्सेस मार्केटिंगच जास्ती त्याच्यामध्ये येतं. मग तुम्ही जो लाईटचा म्हणला तो तुमच्या व्हिजन सेन्सेसमधला येतो की तो तुम्ही जितका आकर्षक आणि चांगला ठेवाल की तो दागिन्यांवरती फोकस करणारा आहे. मुख्य दागिन्यावरती तुम्हाला जास्ती तो फोकस आहे, स्पॉटलाइट्स केलेले आहेत. तर ह्या प्रकाराने, आणि आता हल्ली बरेच आर्किटेक्चर, इंटिरियर डेकोरेटर असे आहेत की जे ह्याच्यामध्ये खूप चांगले वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये तयार झालेले आहेत. की काही मी असे बघितलेत की जे फक्त लाइटिंग कसं असायला पाहिजे, काय त्याची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे किंवा एका थीम वाईज तुम्हाला तिथे अरेंजमेंट करून इंटिरियर करून देतात, असेही आहेत. सो फार महत्वाची आहे ही गोष्ट, लाईट म्हणा किंवा इव्हन 5 सेन्सेसचं म्हणा. ॲज अ कस्टमर म्हणून आम्हाला जर सोने खरेदी करायचंय
तर सगळ्यात बेस्ट पिरियड कोणता? तुम्ही सेव्हिंग म्हणून करत असाल तर वर्षातनं तुम्ही कधीही करू शकता. बऱ्याच वर्षातनं म्हटल्यानंतर अजून बऱ्याच ज्वेलर्सकडे स्कीम्स पण असतात, की ज्या मंथली तुम्ही 1000च्या पटीमध्ये कितीतरी तुम्ही 2000 5000 त्यांच्याकडे घेऊ शकता. त्याच्यातनं तुम्हाला मग काही जणांकडे 10 महिने ते तुम्ही भरायचे, 1 महिना ज्वेलर भरणार आणि मग 12व्या महिन्यामध्ये तुम्ही वस्तू घ्या. असे असतात 10+1, 11+1 असतात, तर तो तुमचा वर्षभरचाच राहतो. पण याच्यामध्ये कसं आहे, की तुमचं जर दिवाळी आहे, श्रावण महिना आहे, गणपती आहे, तर अशा वेळेस चांदी जास्ती घेतली जाते. कारण श्रावण महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये बायका चांदीची जोडवी वगैरे ह्या गोष्टी जास्ती खरेदी करतात. सो तिथे चांदी जाते. पण दिवाळी, दसरा, अक्षय तृतीया, गुढीपाडवा ह्या गोष्टीमध्ये लोक सोनं खरेदी करतात. सो हे याच्याप्रमाणे सीझन म्हणलं तर हे सगळे आहे. पण आता तर लोकांचं कसं एक सीझन असा ठरलेलाच नाहीये. वाढदिवस आहे, घ्या सोन्याचे दागिने. त्याच्यामुळे हे असं झालंय. पण अगदीच लग्नाचे सीझन येतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, की वर्षभर सेलिब्रेशनसाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच सगळं असं घेतलेलं आहे, की तुमचं वर्षभर काही ना काहीतरी ऑलरेडी सेलिब्रेशन तरतूद होती, त्यात आता फॉरेन आपलं कल्चर आलंय त्यामुळे अजून भर पडलेली. हा ते झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा वर्षभरच तसा सीझन असल्यासारखा राहतो. म्हणून तर माझं ज्वेलर्सना नेहमी सांगते, की तुम्ही कायम तुमच्याकडे कस्टमर वॉक इनसाठी तुमचं हॅमरिंग आणि वेगवेगळ्या दृष्टीने तुमचं मार्केटिंग व्हायलाच पाहिजे. म्हणजे ॲज अ ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट तुम्ही मार्केटिंगवर लक्ष देताय, प्रोडक्ट प्लेसमेंटवर लक्ष देताय. येस. इव्हन तुम्ही व्हॉट्सअपचं सांगितलं, हो की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी इन्व्हेंटरीचं बघताय, हो कम्युनिकेशन ट्रेनिंग बघताय, हो आणि हे 22 वर्ष झालं करताय हो इन अ व्हेरी पर्टिक्युलर डोमेन. नाही, 22 वर्षापासून मी हे करत नाही. 22 वर्षामधला 15 वर्षाचा 16 वर्षाचा जो कालावधी आहे तो माझा नोकरीचा आहे. याच क्षेत्रामध्ये म्हणजे गोल्ड मायनिंग झाल्यानंतर ते मी जे तुम्हाला सांगितलं, की ते दागिने तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये मी होते, सोन्याचे दागिने करण्याच्या. राईट. त्याच्यानंतर मग सिल्व्हरचे दागिने हँडमेड, जे पायल, जोडवी, ब्रेसलेट तयार करतात, त्याच्यामध्ये मी 50 मुलींचं युनिट चालवलेलं आहे आणि सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट होणाऱ्या ऑर्डर तिथे सांभाळलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग रिटेल शोरूममध्ये मी सोन्याच्या आलेली आहे आणि त्या शोरूममध्ये मग मी ही सगळी मॅनेजमेंट ॲज अ मॅनेजर होते म्हणून ही सगळी मॅनेजमेंट मी सांभाळलेली आहे. सो हा जर्नीमध्ये मी प्रत्येक ठिकाणी याही बाजूने आणि त्याही बाजूने सगळे एक्सपिरियन्स घेतला, त्यातला बेस्ट एक्सपिरियन्स क्रिएट केला आणि तो आता सर्वांना द्यायचा. आणि इव्हन मग 2-3 वर्ष मी कन्सल्टिंग फर्ममध्ये पण काम केलेले हैदराबादच्या एका. सो हे सगळं मी याही बाजूने बघितले, त्याही बाजूने बघितलेलं असल्यामुळे ॲज अ ओनर त्यांच्या बिझनेसच्या दृष्टीने काय पेन्स असतात हेही मला माहिती आहे आणि इकडून कस्टमर विकत घेताना कस्टमरच्या काय गोष्टी असतात तेही माहिती आहे. स्टाफला काय विकताना चॅलेंज येतात हेही मला माहिती आहे. सो या सगळ्यांचा अनुभवाची शिदोरी घेऊन मग मी आता गेल्या 5-6 वर्षात या ह्याच्यामध्ये शिरलेली आहे. मला अजून एक जेन्युइन प्रश्न पडतो, हा फक्त ज्वेलरी बद्दल नाही, मोठे मोठे ब्रँड्स किंवा क्लोथिंग ब्रँड्स वगैरे लॉन्च करतात, सेलिब्रिटीज, ऍक्टर, ऍक्ट्रेस, इन्फ्लुएन्सर्सला हायर करतात, खूप मोठे बिलाबोर्ड्स लावतात. त्याचा रिटर्न्स आहे, पण क्लोथिंगच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणला तर ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट होतो. पण ज्वेलरीमध्ये तुमचा खरा हिरो तुमचा दागिना आहे. ठीक आहे. फार कमी असे फॉलोअर्स आहेत की जे त्यांना इथे जर समजा XYZ आलेली आहे तर मला तिथे तिच्याकडे घ्यायचं आहे. पण तिथे ती ऍक्ट्रेस किंवा तो सेलिब्रिटी हायलाइट होतोय, तुमचा प्रॉडक्ट हायलाइट होत नाहीये. एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट हायलाइट करायचं आहे आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला सेलिब्रिटीचीही मदत न घेता खूप छान पद्धतीने तुमचा दागिना हायलाइट करण्याकरता खूप गोष्टी निघालेल्या आहेत टेक्निकली. हेच की तुम्हाला तुमच्या त्या प्रोडक्टची ब्रँड व्हॅल्यू वाढवायची. एक्झॅक्टली. फेस व्हॅल्यूवरती ब्रँड व्हॅल्यू वाढेल का नाही हे गॅम्बल आहे. बरोबर. आणि एक्सपिरियन्स शेवटी तुम्ही आत आल्यावर देता त्याच्यावरतीच आहे. आता एक जो चर्चेचा विषय जो महत्वाचा आहे, जो जेवताना वगैरे पण सारखं निघतो की सोन्याचा दर किती, रोज पप्पा बघणार जाईल सोनं 1 लाखावरती. शक्यता आहेच, शक्यता आहेच. कमी होणार नाही पण वाढणार आहेच. कमी म्हटला तरी हे बघा होतं काय की तोळ्यामागे 1000चा फरक पडतो, तो तुमचा ग्रॅममध्ये 100चाच असतो. ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा खाली नाहीयेत किंवा 5000नी एकदम खाली आला वगैरे असं नाही होते. कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती फायद्याचीच आहे, अगदी फायद्याचीच आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने दागिना घेतला तरी तो तुम्ही आज घेतला आणि उद्या विकला असं तर नाही होते. ठीक आहे. तो तुम्ही घेणार तर 4 वर्ष वापरूनच विकणार, तोपर्यंत गोल्डचा रेट तर वाढलेलाच असणार आहे. मगाशीच आपण कोविडच्या बद्दल म्हणलं, ते फायद्याच आहे त्याच्यामध्ये. एखादा असा कोणता किस्सा प्रसंग जिथं आयुष्यभर लक्षात राहील ग्राहकांसोबतचा, तो आलेला असा अनुभव तुम्हाला वाटतं नाही की मला हे रिझल्ट मी दिले आणि मला खूप भारी वाटलं? तसं बघायला गेलं ना सौरभ सर, तर प्रत्येक क्लायंट ही माझी सक्सेस स्टोरी आहे. कारण त्यांच्या तिथं काही ना काहीतरी फरक पडला. तसं सावंतवाडीमध्ये माझे एक क्लायंट आहेत, कोकण गोव्याच्या जवळ. हार्डली 28-30 वर्षाचा मुलगा आहे आणि
नवीन तरुण उद्योजक आहे, बॅकग्राऊंड ज्वेलरीचा आहे, पण पारंपरिक जे म्हणतो ना तशा ह्याचा आहे. वडला जनरेशन गॅपच्या पण थॉट्सचा फार मोठं चॅलेंज मला येतं, की तुमच्यासारखे यंग जेव्हा तिथे त्या बिझनेसमध्ये येतात, तर त्यावेळेस ते त्यांच्या थॉट प्रोसेसने बिझनेसमध्ये जातात आणि जुने लोक जे असतात, वडील म्हणा असू दे किंवा कामगार जो असू दे, आधीच्या पद्धतीने काय आम्ही बिझनेस केला नाही का, मग हे कशाला आणायचंय मध्ये कन्सल्टंट म्हणा किंवा अजून काही गोष्टी म्हणा, हे सगळं त्यांच्यामध्ये येतं. पण मग ती जी व्यक्ती आहे ते वडिलांचं दुकान त्या पद्धतीने, पण आता सावंतवाडीच्या आसपास कुडाळ म्हणा ह्याचे इथं मोठे मोठे ब्रँड्स ज्वेलरीच्याच ह्याच्याने यायला लागलेत. सो ते एका वेळी जात होते, वर्षभर त्यांनी चालवलं, पण त्यांना असं दिसलं की त्यांना कुठेच त्यांना हे येत नाहीये, रिझल्ट मिळत नाहीये. आणि समहाव कुठून तरी त्यांना माझा रेफरन्स लागला, रील्स पण पाहिल्या गेल्या आणि मग त्यांनी मला बोलवलं, अप्रोच केला. मी तिथे गेले, तिथं सगळं बघितलं, आधी स्टडी घेतलं. आता आपण सोशल मीडिया वगैरे म्हणतो, पण प्रत्येक ठिकाणीच हा ऍप्लिकेबल असेल नाही. सावंतवाडी हे गाव असं आहे की जिथे अजूनही लोक रिक्षावरचे गोष्टी ऐकतात, पेपरमधले पॅम्पलेट वाचतात अशा ह्याच्याने. सो आधी मी ती रेकी केली की तिथे काय मीडिया चालतो आणि मग त्यांना सुरुवातीला बाबा स्टाफ चॅलेंजेस आहे. मी म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जे वॉक इन आहे ते वाढवणं, म्हणजे मी त्याला जर कमावून दिलं तर तो मला देण्यामध्ये इंटरेस्टेड राहील, ठीक आहे ना. तर मग मी त्याला पहिल्यांदा की जे दिवसाला 2-3 वॉकिंग होते ते त्याच्याकडे ते वॉक इन कस्टमर फुटफॉल वाढवला, ते वेगवेगळ्या छोट्या छोट्या मार्केटिंगच्या गोष्टी सांगून. आणि मी नुसतं सांगितलं नाही, त्यांनी केलं आणि त्यांना त्याचे रिझल्ट दिसायला लागले, म्हणून ते अजून करण्यामध्ये इंटरेस्टेड झाले. आणि मग ऑगस्ट पासून ते आता दिवाळीपर्यंत बॅक टू बॅक एक इव्हेंट, इव्हन तो आत्ताही त्यांच्याकडे आम्ही 14 नोव्हेंबर झालं तर आता मुलांसाठी रंगभरण स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये अजून एक वेडिंगसाठी आम्ही दुकानात एक की जेणेकरून लोकांचा फुटफॉल तिथे वाढेल ह्याच्याने केलं. आणि तो सेल त्यांचा इतका वेगळा झालेला आहे त्याच्यामध्ये. तर अशा सक्सेस स्टोरी म्हणजे प्रत्येकाचे. नगरला एक क्लायंट आहे, तर त्यांच्याकडे 70 वर्षामध्ये त्यांनी मार्केटिंगच्या काहीही गोष्टी केलेल्या नव्हत्या. तर मग त्यांच्याकडे एक संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा आणि थोडं खेळपैठणीचं सारखं केलं. त्यांचा कस्टमर वाढला, सगळीकडे त्यांचं नाव झालं. ज्या एरियात त्यांनी नवीन शोरूम करून 3 वर्षापासून फुटफॉल नव्हता, तो फुटफॉल वाढला. नाशिकच्या जवळ लासलगाव म्हणून आहे, तिथे एक क्लायंट होते. त्यांनी वुमन्स डेच्या दिवशी तिथल्याच गावातल्या प्रतिष्ठित महिलांना बोलवायचं आणि त्यांचा सत्कार करायचा होता. मी म्हटलं असं नका करू. आसपासचे 25 गावं काढले, त्याच्यातनं महिला सरपंच किंवा सरपंचाच्या बायकोची नावं काढली. म्हटलं ह्यांना सगळ्यांना तुम्ही इन्व्हाइट करा, 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च असे 3 दिवस तुम्ही इन्व्हाइट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना फेलिसिट करा. त्या लोकांना तुम्ही एक शाल, श्रीफळ, छोटासा मोमेंटो दिला तरी ते हॅपी असतात. तुम्ही त्यांना सत्कार करा. आज 25 गावावरती त्यांची सत्ता झाली. भिंतीवरती त्यांनी पेंट केलं, स्वतःचं नाव लिहिलं. गाडीवरती, बुलेटवरती जातायत, 6 सीटरमधनं जातायत, नाव दिसतंय, अरे कोण आहे, चला जाऊन तर बघू. या पद्धतीचे ज्या ज्या ठिकाणी चालत असे मार्केटिंग त्यांना कळलं आणि एरिया वाईज तुम्ही अडॉप्ट केले पाहिजे. येस, आणि म्हणून म्हणते की त्याला त्या गोष्टींचे रिझल्ट मिळाले, म्हणून म्हणजे प्रत्येक क्लायंट ही माझी सक्सेस स्टोरी आहे. दागिन्यांमध्ये ना आपण 1-2 गोष्टी बघितल्यात कॉमन, की ट्रेंड येतो, ट्रेंड जातो. जसं काय म्हणतात मला माहित नाही आता, ते एवढं क्लोजली नाही फॉलो केलं, पण गळ्याला लागून असतात त्याला चोकर्स. त्याचा ट्रेंड येतो अचानक, परत तो जातो. मग परत हेवी दागिन्यांचा ट्रेंड येतो जातो. मग हे ट्रेंड्स येतात जातात कसे आणि हे ट्रेंड्स कोण डिसाइड करते, का कस्टमर कडेच आहे त्याचं? काय होतं, आता हे ज्वेलरी डिझायनर्स असतात, ते असे काहीतरी तयार करतात. म्हणजे मी म्हटलं ना की कुठेतरी बघितलेलं असतं, अच्छा हे छान आहे, मग ते तयार करतात. तयार करून मग ते त्याचे प्रोडक्शन तयार करतात. मग ते एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालं की ते एखाद्या एक्झिबिशन्समध्ये वगैरे ठेवतात. मग ज्वेलर्स वगैरे पण घेतात. तर त्याला घेऊन तर बघू, आपल्याकडे झालं तर विकलं गेलं तर कुणीतरी घेतं, कुणाला तरी आवडतं. आता तिथे वापरताना सुद्धा त्याच्यामागे त्याच्यातही असं आहे की बाबा त्यांची लांब मान आहे. मान लांब आहे तर तो मान, म्हणजे माझं सगळं शरीर बारीक आहे आणि मान लांब आहे तर ते दिसताना वाईट दिसणार. पण त्याच्यावरच मी जर एखादा दागिना घातला तर तो माझा अट्रॅक्टिव्ह पण वाटेल, तो लांबपणा पण झाकला जाईल आणि हे होईल. अशा काही गरजा ओळखून तयार केलेला तो दागिना असतो आणि त्याच्यातनं तो हायलाइट मग अशा लोकांना होतो आणि घ्यावासा वाटतो त्याच्यामध्ये, की मी जाड आहे, मग माझी जाड न दिसण्याकरता मला बाजूबंद वापरला की तो अजून वेगळा हे होईल. अशा पद्धतीने तयार केलेले दागिने असतात हे, आणि तो ट्रेंड असा सेट होतो, लोकांच्या आवडीवरती अवलंबून असतो. ज्वेलरीमध्ये रिटेलचा काय रोल आहे? रिटेल कसं प्ले करतो रोल आणि रिटेल कसं रन होतं? आता होलसेल इथून घेतं, मग ते येतं, मग ते परत ही जी प्रोसेस काय आहे ना, की रिटेल बिझनेस कसा रन होतो?
म्हणजे आता होतं मॅन्युफॅक्चररनी तयार केलेलं आहे. मग त्याच्यामधनं मॅन्युफॅक्चररकडून ते जातात डिस्ट्रिब्युटरकडे, डिस्ट्रिब्युटरकडून ते जातात होलसेलरकडे आणि मग त्यांची माणसं असतात, की जे मार्केटमध्ये फिरतात आणि त्यांची ज्वेलरी ते दाखवतात. म्हणजे आता बर समजा तुमचा ज्वेलरीचा मोठा मॅन्युफॅक्चरिंगचा वगैरे आहे, की तुम्ही होलसेलर आहात. तर तुमची 10 माणसं मार्केटिंगसाठी तुम्ही ठेवलेली आहेत. ते जातात आणि त्यांच्याकडे तुम्ही दाखवतात, की आमचे हे हे ही व्हरायटी आहे, कानातल्यात ही व्हरायटी आहे. मग त्याच्यातनं लोकं चॉईस करतात आणि घेतात. मग सुरुवातीला नवीन जर असेल तेव्हा क्रेडिटवरती घेतात, की तुझं इथनं आणि मग त्याच्यानंतर ते जर चाललं तर ते पुढे जातात. म्हणजे रिटेलमध्ये असे हे होतात, की म्हणजे तो B2B मध्ये येतो, मग पुन्हा B2C मध्ये विकलं जातं. बरोबर हे एक्झाम्पल, की माझं बाबा मी टोमॅटो सॉसची फॅक्टरी आहे माझी. टोमॅटो सॉस मी तयार करते आणि मी ते तयार करते आणि मी तुम्हाला दिलं दॅट इज B2B. ठीक आहे, बिझनेस टू बिझनेस आहे. तुमचा हॉटेल व्यवसाय आहे. तुम्ही तो टोमॅटो सॉस सँडविच बरोबर देताय, तो B2C करताय. हा या राईट पद्धतीने राईट ते राईट आहे. तर राईट अशा म्हणजे माझा तो बिझनेस, की मी तिकडनं कानातले मॅन्युफॅक्चर किंवा होलसेलरकडनं घेतलेले आहे आणि ते इकडे रिटेलमध्ये विकले तर कस्टमरला विकले जातात जिथनं किरकोळ पद्धतीने. मला तुमच्याकडनं घेताना 10 घ्यावे लागणार किंवा तुम्ही माझ्याकडनं घेताना टोमॅटो सॉस 50 किलो घेणार आहे. हो पण देताना तुम्ही छोट्या-छोट्या वाटीत देणार आहात. हो तसं घेताना मला तुझ्याकडनं 500-500, 200-200 ग्राम घ्यायचा आहे. विकताना एक-एक ज्वेलरी, एक-एक कानातला पेअर विकायचा आहे. हो बरोबर आहे. अशा पद्धतीने रिटेल मग होतं. ह्यात अजून एक इश्यू आहे, की ह्यात USP ठरवता येतो का? कसा ठरवायचा? ठरवता येतो ना, हं, ठरवता येतो. हं, USP तुमचा जो आहे तो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तुम्ही जर व्यवस्थित केली हं, तर होतं किंवा कुठल्या प्रकारचे मंगळसूत्र दागिना जास्ती माझ्याकडे विकला हं, जातो. हं, हं, काही ठिकाणी आता इथलं तळेगावचे माझे क्लायंट आहेत मेहता हं, ज्वेलर्स म्हणून, तर त्यांच्याकडे हं, शॉर्ट गंठण म्हणजे पुण्याच्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं कस्टमर येतो हं, मंगळसूत्र घ्यायला त्यांच्याकडे. तो हं, त्यांचा USP आहे. हं. सो हे तुम्हाला तुमची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जर इकडून तुम्ही तिकडे जातात लोक. एक्झॅक्टली हं, हडपसरून लोकं येतात त्यांच्याकडे हं, तळेगावला हं, घ्यायला. इतकं म्हणजे त्यांच्या आसपासच्या गावांमधलं तर मोठं मार्केट आहेच आहे हं, त्यांच्याकडे. हं, पण पुण्यातल्या कितीतरी मोठ्या-मोठ्या एरियातनं जवळ लांब-लांबच्या एरियातनं त्यांच्याकडे मंगळसूत्र घ्यायला. कारण त्यांनी तो USP केलेला आहे, की यू नेम इट वी हॅव इट. हं, अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. हं, पण मग तुम्हाला ती इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित केली, तर त्याच्या आणि तुमचा तो सेलचा तुम्ही व्यवस्थित हे काढला, पर्चेस बास्केट आहे, की त्याच्यातनं तुम्हाला कळतं, की तुमचा कशाचा USP जास्ती आहे. मग तो व्हेंडर वाईज पण होतो किंवा 4 मंगळसूत्राचे व्हेंडर्स आहेत माझ्याकडे, त्यांच्याकडनं मी घेते, पण कुठल्या व्हेंडरचा जास्ती जातो आहे, हं, हं. हे सुद्धा त्याच्यामध्ये काढता बरोबर. येतं, असं आहे. आता रिटेल बिझनेसमध्ये कस्टमर एक्सपिरियन्स किती महत्वाचा आहे? कारण की आधीच्या स्टेप्स होलसेलर, डिस्ट्रिब्युटरला कस्टमर एक्सपिरियन्सचा संबंधच येत नाही. नाहीये, बरोबर आहे. विकताना येतोय. मग ह्यात कस्टमर एक्सपिरियन्स प्रोव्हाईड करणं किती गरजेचं आहे? नाही, आधीच्या तुम्ही म्हणता तर त्या कॅटेगरीला संबंध डायरेक्ट येत नसला तरी इनडायरेक्ट येतो. हं, कारण की मार्केटमध्ये किंवा बाहेर जी ट्रेंड चाललेली आहे, बरं. त्याच्यासाठी त्यांना अपडेट राहावं लागतं आणि बरोबर, त्यांचं प्रोडक्शन त्याप्रमाणे बरोबर. करावं हां, लागतं. हां, हां. कस्टमर रिटेलमधला जो आहे त्याला कस्टमरच्या प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस लक्षात ठेवावा लागतो, हं, की समजा मी एखाद्या ज्वेलरकडे खरेदी करायला जाते आहे हं, आणि मी त्याच्याकडनं वर्षातनं 3दा करते आहे. सो त्यांना त्यांच्या स्टाफला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की माझी चॉईस काय आहे? मी कुठल्या हं, प्रकारचे दागिने घेते आहे? हं, माझं बजेट नेहमी काय असतं, की त्याच्याच इन अराउंड मी फिरत असते अशी. हं, हं, तर ते लक्षात ठेवायचं असतं. मी कुठून येते? मी कुठल्या प्रोफेशनमध्ये आहे? हं, या सगळ्या गोष्टी रिटेलमध्ये तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या लक्षात ठेवणं गरजेचं असतं. हं, हं, आधीची जी आहे त्यांना सगळ्यांना फक्त मार्केटमधले ट्रेंड लक्षात घेणं गरजेचं आहे. पण यांना कस्टमरचं सगळं बॅकग्राऊंड सोशली, प्रोफेशनली, वैयक्तिक ह्या सगळ्या गोष्टींचं बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे त्यांना तिथं दाखवणं, की म्हणजे असं आहे, की एखादी लेडीज त्यांच्याकडे गेली आणि तिने मस्त खूप कानातले वगैरे त्या पूर्ण कान भरण्यासारखे हं, कानातले असतात ते घातलेले आहेत. हं. 2-3 मंगळसूत्र छोटं घातलंय, मोठं घातलंय, सगळ्या पाचीच्या पाची सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या आहेत. हो. इट मीन्स यांना ज्वेलरीची आवड आहे. हं, सो तुम्ही मी घ्यायला त्यांच्याकडे राणीहार घ्यायला गेले असले तरीसुद्धा, "मॅडम आमच्याकडे हे कानातले आहेत. मॅडम हं, आमच्याकडे हे पण आलेले आहेत." हे जस्ट दाखवा. अशा प्रकारे कस्टमरला ओळखा. हं. मेनली या बाबतीमध्ये अजून एक चूक काय होते, की कस्टमरचे रिलेशन तयार झाले, की कस्टमर म्हणतो, "मी काय घेऊ सांगा ना तुम्ही." मग स्टाफ काय म्हणतो, "हे चांगलं नाहीये." म्हणजे तुम्ही तुमच्याच लेकराला एकाला वाईट आणि एकाला चांगलं म्हणल्यासारखं. सो तिथे तुमचे शब्द बदलणं गरजेचं आहे. वाह! बरं. त्यामध्ये त्याला चांगलं नाही म्हणायचं नाही. हे तुम्हाला चांगलं हां, सूट होऊ तुमच्या शकतं. पर्सनॅलिटीला म्हटलं, की "अरे, माझा इगो वाढला." असं. वाह! मस्त. सोशल मीडियाचा वापर कसा करू शकतो आणि ऑनलाईन नेऊ शकतो हा बिझनेस? नक्कीच. हं, आता ऑम्नी चॅनल खूप ब्रँड्स आहेत, की जे ऑम्नी चॅनल आहेत, हं, हं, की त्यांचा ऑफलाईन पण आहे आणि त्यांचा ऑनलाईन पण आहे. हं, ऑनलाईनमध्ये गोल्ड ज्वेलरी मोठ्या वेटची घेणं अजून तरी
तेवढा ट्रेंड नाही आलेला आहे. पण सिल्वर मात्र छान प्रकारे जातो त्याच्यामध्ये. इमिटेशन वगैरे पण जातात त्याच्यामध्ये. पण ऑनलाईनमध्ये आहे आणि सोशल मीडियाचा फार मोठा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही जेव्हा मार्केटिंग करताय तर तुमच्या मार्केटिंगमध्ये तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट विजिबल करायचा आहे, तर तो कुठलं तर त्याची लँग्वेजेस तुम्हाला करणं आहे. जे मार्केटमध्ये सगळं बोलतायत ते तुम्ही बोललात, तुम्हाला कोण बघणार आहे? बरोबर. पण 10व्यातनं 11वा म्हणून मला सिद्ध वाढायचंय का 10व्यातनं 11वा पण मी वेगळा? हे म्हणजे तुमची थोडक्यात म्हटलं तर तुमची लँग्वेज किंवा तुम्हाला असं करायला पाहिजे की कस्टमरला तुमची पायरी चढण्याचं एक कारण तुम्ही देताय. बरोबर. हे त्याच्यामध्ये ऑफर्स ठेवतो. ऑफर्समध्ये पण तुम्हाला तुमच्या कस्टमरचा अभ्यास ठरवूनच तुम्हाला करून तुम्हाला ते ऑफर्स ठरवावे लागतात. पण त्याच्यामध्ये तुमची पायरी चढण्याचं एक कारण पण त्याच्यामध्ये द्यावं लागतं. आणि मग मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की आपल्याला रीच वाढलेला आहे. जसं मी म्हटलं की माझ्या कोल्हापूरच्या क्लायंटकडे अगदी लांबून मुंबईहून वगैरे लोकं येऊन घेऊन जातात, की सोशल मीडियावर कुठेतरी त्यांनी बघितलेलं आहे, आले की त्यांच्याकडे जातात, की म्हणजे बरेच मोठे-मोठे ॲक्टर, ॲक्ट्रेस आहेत की त्यांच्याकडे पारंपरिक दागिने ते विकतात म्हणून त्यांच्याकडे शोधून त्यांच्याकडे घ्यायला जातात ते. सो अशा पद्धतीने की मी आत्ता तळेगावचं क्लायंट आहे की तुम्ही तुमची USP तुमच्या मार्केटिंगमधनं सांगणं गरजेचं आहे आणि मग ती व्हिजिबिलिटी तुमचा रीच वाढवण्याकरता सोशल मीडिया प्रचंड महत्त्वाचा आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. शेवटच्या 2 प्रश्नांकडे जाताना हा ज्वेलरी बिझनेस मधील ज्वेलरी बाजूला ठेवतो. ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंटमध्ये ज्वेलरी बाजूला ठेवतो. ॲज अ उद्योजक आणि बिझनेस कन्सल्टंट 2 प्रश्न आहेत मला, की आत्ता तुम्ही एवढे बिझनेसेस बघताय, क्लोजली फॉलो करताय. जो बिझनेस सगळ्यात भारी चालतो, छान चालतो, त्याचे 5 असे कुठले गुणधर्म आहेत की ह्याच्यामुळे तो भारी चालतोय आणि 5 असे की हे चालत नाही तर ह्याच्यामुळे चालत नाही? मी तर असं म्हणेन की ह्याच्यामध्ये 5 असे गुणधर्म जे सांगेल की जे तुम्ही सांभाळले तर तुमचा बिझनेस चांगला वाढेल. तर तेच असतील की जे तुम्ही सांभाळले नाही तर होणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तर तुमचं कस्टमर रिलेशनशिप, मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की तुमची इन्व्हेंटरी सुद्धा कस्टमरच्या चॉईसप्रमाणे तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीवरती तुमच्या कस्टमरचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमर तुमच्याकडे येऊन नुसतं बघून जातात. जनरली होतं काय, कस्टमर येतात, बघतात. प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा 2 प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. मी अशी मार्केटमध्ये निघाले, मला एखादी पर्स आवडली, मला एखादी साडी आवडली, मी घेऊन टाकली. ती घेतल्याने माझ्या मंथली बजेटवरती काहीही परिणाम होणार नाहीये. पण काही प्रॉडक्ट्स आहेत की एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट्स आहेत. मला कार घ्यायचं, मला टीव्ही घ्यायचा, मला एसी घ्यायचा, मला सोनं घ्यायचंय. अशा वेळेस मी सगळीकडे बघते आणि मग मी त्याच्यानंतर कुठे चढायचं. सो यावेळेस सोनं अजूनही, आधीही असं नव्हतं आणि अजूनही असं नाहीये की अरे वा छान दिसते, चल एक 10-12 अंगठ्या घेऊ. अजूनही असं नाहीये. सो मी पहिल्यांदा सगळीकडे अभ्यास करणार आणि मग मी ठरवणार की कुठे. मग तो जसा आपण मगाशी कस्टमर जेव्हा तुमच्याकडे प्रॉडक्ट घ्यायला येतो, तर त्यावेळेस तुमच्या कस्टमरला एक अनुभव द्यायचा असतो. तो घेऊ दे किंवा नाही घेऊ दे. कस्टमरची सुद्धा एक जर्नी असते. तो जेव्हा तुमची पायरी चढतो तेव्हा तो न्यू असतो. त्या एक्सपिरियन्समधनं त्याला चांगलं वाटलं की कुणीतरी म्हणजे आता तुम्ही खर्चच केलाय मार्केटिंगवरती, पेपर ॲडमध्ये, कुठून तरी ऐकून, बघून, समजून तो तुमच्यापर्यंत आलेला आहे. ते सगळं एक इमेज घेऊन तुमची पायरी चढलेलं आहे आणि त्या पायरी चढल्यानंतर त्याला तेच सगळं तिथे अनुभवायला आलेलं आहे. काय तो घेऊ दे, नाही घेऊ दे, पण त्याला ते सगळं अनुभवायला आलेलं आहे. तर तो तुमच्याशी पक्का होतो. तो नेक्स्ट स्टेज चढतो, सीझनल होतो. म्हणजे त्याच्याकडे घरी काही कार्यक्रम आहे, काही आहे, तर त्याला आठवतं की चला यांच्याकडे जाऊया. तिथेही तुम्ही त्याला तसाच अनुभव दिला की तो तुमचा रेग्युलर होतो. रेग्युलर म्हणजे कसा की अजूनही 4 ठिकाणी चौकशा करतोय पण घेतोय तुमच्याकडे. आणि त्याच्यानंतर तिथेही तुम्ही छान अनुभव दिला की तो तुमचा लॉयल होतो की गावामध्ये फुकट सोनं वाटतायत पण घेणार तर मी ह्याच्याकडे. ही जर्नी आणि ही सस्टेनेबिलिटी ह्याच्यामध्ये तुमचं असणं गरजेचं आहे. आणि हे नाही केलं तर लॉस आहे. आणि मग ह्याच्याशी रिलेटेड जे 5 काय 50 पॉइंट्स निघतील ते सगळे महत्वाचे आहेत आणि ते नाही सांभाळले तर तुमचा बिझनेस. अजून एक प्रश्न की आम्ही तुम्हाला जेव्हा मागच्या 2 दिवसामध्ये आपण अप्रोच केलं तेव्हा तुम्ही एका अवॉर्डसाठी गेलता. त्या अवॉर्ड बद्दल ऐकायला आवडेल. तर हा मला मणिकर्णिका 2024चा एक अवॉर्ड मिळालेला आहे. मुंबईमधली एक ऑर्गनायझेशन, NGO आहे की ज्यांनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांसाठी, वुमन एंटरप्रेन्योरसाठी हा अवॉर्ड ठेवला होता. त्याच्यामध्ये जवळपास 2800 एंट्री झाल्या होत्या. 2800 महिला उद्योजकांच्या. त्यांचे काही क्रायटेरिया होते, त्याच्यातनं 110 महिला त्याच्यात पुढे सिलेक्ट झाल्या. म्हणजे त्यांचे पॅनल राऊंड वगैरे खूप, अगदी मलेशियातले त्यांचे पॅनलिस्ट होते त्यांच्याकडनं. तर त्यांच्याकडनं आमचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. या 110 मधनं त्यांनी वेगळे 30 असे काढले होते जे स्पेशल कॅटेगरीमध्ये, म्हणजे यंग एंटरप्रेन्युअर असेल, लाईफ टाईम अचिव्हमेंटचं असेल, इन्फ्लुएन्सर असेल, अशा कॅटेगरी. तर याच्यामध्ये एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर याच्यामध्ये मला अवॉर्ड मिळालेला आहे.
एंटरप्रेन्योर 2024 अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. थँक्यू, खूप धन्यवाद अगदी. आणि मी म्हणजे माझे सगळे ग्राहक, माझे सगळे क्लायंट, माझे सगळे फॉलोअर्स यांना तर मी श्रेय देते. मी सगळ्यात श्रेय देते ते की माझी जी कंपनी आहे लीड टू सेल, जे मला याच्यामध्ये त्यांना मी श्रेय देते. कारण वा. मला आनंद तेव्हाच 2 गोष्टी या काही दिवसामध्ये झाल्या की माझ्या कुटुंबाने माझं अप्रिशिएशन केलं की तू एक काळ तुझा पास्ट कसा होता आणि आज तू कुठे आहेस. वा. की पुण्यामध्ये सोलापूरमधली मुलगी पुण्यामध्ये येऊन स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार करते आहे आणि आता ते महाराष्ट्रापर्यंत मधल्या पोहोचते. सगळ्या Yes. लोकांपर्यंत पोहोचते. तर त्याच्यामुळे त्यांना माझा अनुभव, त्यांनी माझं कौतुक केलं. आणि दुसरं की आता मला माझं स्वतःचं प्रमोशन करायची गरजच पडली नाही. इतरांनी माझ्या बिझनेस हे केवळ माझी जी येस, आणि मी एजन्सी खूप आहे वेळा त्यांनी. पण बोललो की लीड्स टू सेल सूरज हे जे काम करतात हे पर्सनल ब्रँडिंगचं काम आता लोकांना नाही समजणार आहे. हां. 3 वर्षाने जेव्हा लोक मार्केट करतील की पर्सनल ब्रँडिंग का महत्वाचं आहे, तोपर्यंत ह्यांचे काही एक्झाम्पल्स अगदी रेडी बरोबर असतील. आहे. म्हणजे माझ्याकडे माझे दाखवायला काही प्रॉडक्ट नाहीये, तर मला मलाच हे करणं. एक्झॅक्टली. आणि मला रीलमधनं आता होतं कसं, की जेव्हा ते मला सांगतात, की या शूटला मॅडम आपल्याला ह्या सब्जेक्टवरती बोलायचंय. मग माझा अभ्यास होतो, मग मी त्याचे ते कंटेंट तयार करते वगैरे तिथे. सो ही पण लर्निंग जर्नी. लर्निंग जर्नी आहे आणि ही जर्नी त्यांची अशी नाही, की आज शूट आहे आणि 4 दिवस आधी सांगितलेलं आहे. हे शूट संपलं, की 4 दिवसात मला मेसेज होतो, की पुढचं शूट आपल्याला या दिवशी या विषयावर करायचंय. सो मी माझा वेळ त्याच्यावरती अभ्यास करते. आणि मग अभ्यास करते म्हणजे घोकंपट्टी नाही. पण हे मुद्दे आपल्याला बोलायचे एक्सपिरियन्स नोट डाऊन हां, करतो. आणि तिथे आपण बोलायचं आहे. येस. आणि याच्यामध्ये जे कंटेंट जातात, ते हं. कंटेंट असे असतात, की मला रील बघून काही म्हणजे बार्शीचे एक ज्वेलर आहेत, की त्यांचा मला कायम इव्हन विजापूरचे एक ज्वेलर, की ते ह्या रील बघून माझ्याकडे अप्रोच झालेले आहेत. वा. की काही छोट्या गोष्टी तुम्ही मॅडम सांगतात, ज्या आम्हाला क्षुल्लक वाटतात आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्या जर आम्ही बिझनेसमध्ये केल्या, तर आम्हाला किती तो छान impact खूप इम्पॅक्ट मोठा. पडेल म्हणून. ते ॲप्लिकेबल करतात, त्यांना रिझल्ट मिळतो आणि ते मग ते करतात. तर वाह! बार्शीच्या ज्वेलर त्यांनी सांगितलं, की मॅडम माझी अजून तेवढी कॅपॅसिटी नाही, की मी तुमच्याचकडनं हे सगळं करून घेऊ. पण मी तुमच्या रील बघून माझ्या बिझनेसमध्ये चेंज करतो आणि मला त्याचे फायदे होत आहेत. वा, मस्त, अमेझिंग. आणि मी हेच सांगितलं की जसं मॅमने शेवटी सांगितलं, हे एक एक मार्केटिंगची पॉझिटिव्ह साईड पण आहे. हो. नुसते ऍड्स रन करणं किंवा फेक कमिटमेंट्स देणं ह्याच्यावर ही इंडस्ट्री चालत नाही. नाही. तुम्ही एक पर्सनल ब्रँड बनवता. तुम्ही लीड्स टू सेलला जरी बघितलं तर त्यांनी ठराविक लोकांचे पर्सनल ब्रँड बनवलेत. हो. आणि जेव्हा पर्सनल ब्रँड बनवतो ना, तेव्हा लोकांना क्रेडिबिलिटी येते. क्रेडिबिलिटीच मार्केटमध्ये रन होते. आणि मागच्या एक संवाद तासामध्ये आपण जेवढं बोललोय त्यामध्ये जे उदाहरण आले त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची क्रेडिबिलिटी दिसून आली. आणि थँक 22 वर्षाचा हा जो एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी तर हे खूप नवीन आहे. आमच्या घरी तर पॉडकास्ट खूप आवडणार, कारण ह्यावर चर्चा नेहमी होते आणि प्रत्येक हां. घरात होते. हां. शेअर मार्केट, सोनं हो. आणि तेल खाणं ह्याच्यावर जे रोज चर्चा होतात. हो. सो हा पॉडकास्ट तुम्ही तुमच्या फॅमिली ग्रुपला शेअर करा, सगळ्यात महत्वाचं. हो. कारण की सोनं घेण्याची आता वेळ काय राहिली नाहीये, पैसे आले की लोक घेत आहेत. घेतात. सो बरोबर आहे. घेताना काय गोष्टी विचार करतील. ज्वेलर्स असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये हा पॉडकास्ट शेअर करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आम्ही त्या कमेंट्स लीड टू सेलला मॅडमला पाठवू, त्यावरती व्हिडिओ देतील. नक्की. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही एवढा वेळ दिला आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद. मुळात तुमचे सुद्धा खूप धन्यवाद, की तुम्ही मला ही संधी दिली. आज सौरभ सरांकडे सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट मला अशी आहे, की मी त्यांचे कार्यक्रम काही अटेंड केलेले आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलले, की सध्याची यंग जनरेशन जी आहे, त्याच्यामध्ये एक जनरेशन अशी आहे, की ती नको त्या मार्गाला चालली आणि दुसरी जनरेशन जी अशी आहे, की जिला आपलं सगळं छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा त्यांनी काढलेले जे काही ज्या पद्धतीने राज्यकारभार करते, हे सगळे जी थॉट प्रोसेस आहे, ती अडॉप्ट करणारी आहे. फक्त त्यांना एक व्यवस्थित चॅनल देणारा, मार्ग दाखवणारा एक जण कोणीतरी लागणार आहे आणि मला वाटतं सौरभ सर ते काम करतायत. धन्यवाद. आणि खूप खूप मी धन्यवाद. सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हेच बोलले, की मुलं त्यांच्यासाठी यंग जनरेशन, की आई-वडिलांनी आता चिंता करणं सोडून द्यावं, मुलांनाच सौरभ सरांच्या स्वाधीन करावं. इतकी छान खूप त्यांच्याकडनं खूप धन्यवाद. मार्गदर्शन आणि मिळतंय. माझा खूप भारी मार्केटिंग केलेलं. आता पुढच्या शोला मी हीच रील पोस्ट करून शोचे So, तिकीट पण हे आय करतो. मीन इट, पण हे येस, खरंच आय आय नो, आय मीन नो. इट. आणि हे मॅम सगळ्यासाठी. शोला आल्या 20 तारखेच्या. हं. आणि खूप भारी वाटलं. आणि अजून आपण नवीन विषय घेऊन येऊया, कारण हो. ही जी इंडस्ट्री तुम्ही म्हणला की त्याला हं. आरोग्याचा जर विषय घेतला त्यावर एक तासच पॉडकास्ट होईल. खरं आहे, हे खरं आहे. तुमच्यावर सोपवतोय आम्ही. तुम्ही हा हं. पॉडकास्ट कंझ्युम करा, तुम्ही कमेंट्स करा आम्हाला आणि कळवा अजून कशाबद्दल ऐकायचं, आम्ही नक्की पॉडकास्ट करू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.